त्यांचं मंत्रोपचार यज्ञ याग वाढले आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्याला तो खर्च परवडणं गेला आणि कठोरता वाढली, पितृसत्ताक समाज व्यवस्था निर्माण झाली. त्याच्यामुळं काय झालं की लोकांना त्यातनं काहीतरी बाहेर पडलं पाहिजे किंवा त्याला कशा ना कशा पद्धतीनं विरोध केला पाहिजे. मग त्यातनं एक सिद्धार्थ गौतम बाजूला पडले आणि एका बाजूला महावीर तीर्थंकर, हे दोन लोकांनी क्षत्रिय क्लॅनमधले असणाऱ्या लोकांनी त्या धर्माला किंवा वेदाला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग त्यातनं त्या दोन धर्माची स्थापना झाली. काहीतरी बघा काय रिच्युअल अँड रिलिजियस सुप्रमसी ऑफ द ब्राह्मण, ही एक महत्त्वाचं रिझन आहे बघा. महाजन किंवा हे जे बुद्धिझम जैनिझम निर्माण होण्याचं म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था किंवा उत्तर वैदिक काळातले असणारे सामाजिक धार्मिक जी व्यवस्था होते त्याच्या आधारे किंवा त्याच्याच कारणामुळे निर्माण झालेली दिसते. त्याचबरोबर काय बघा, बुद्धिझम आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहे, जैनिझम करणार आहे. त्याचबरोबर त्या काळात निर्माण झालेली जी काही शहरं होती किंवा त्याचबरोबर काही व्यापारी घटक होते किंवा जसं श्रेष्ठी म्हणतो किंवा अफ्लुएंट क्लासेस म्हणतो, व्यापारी वर्ग जे आहे तो कशा पद्धतीने निर्माण झाला. आता असा एक प्रश्न इतिहासात पडला जातो बघा की बाबा जैन आणि बौद्ध धर्म, जैन आणि बौद्ध धर्म हे दोन्ही एकाच वेळी निर्माण झाले, काय एकाच वेळी निर्माण झाले. तर यामध्ये तुलना केली तर बुद्धिझम किंवा बौद्ध धर्म हा जास्त वाढला किंवा जास्त प्रसारित झाला. याची कारण काय काय सांगता येतील आपल्याला? या दोन्ही आपल्याला धर्म हा कठोर नियम होते, मॉडरेट लेवल होतं, म्हणजे मॉडरेट होतं म्हणजे सर्वसामान्याला त्यामध्ये सहभागी करून घेता येऊ शकत. म्हणजे काय की पण बुद्धिझममध्ये बी काही मर्यादा होत्या. सुरुवातीला बुद्धानं ज्यावेळेस धम्म स्थापन केला त्यावेळेस पहिलं त्यांचे जे काही शिष्य होते महिला कोणी नव्हत्या. 500 वर्षांत त्याच्यानंतर त्यांच्या मावशींनी आणि त्यांच्या चुलत भावाने त्यांना कन्व्हिन्स केलं की मग भिक्खुनी संघ निर्माण झाला. म्हणजे थेरी गाथा जे म्हणतो तुम्ही लिटरेचरमध्ये थेरी गाथा ऐकला असेल, ते जे थेरी बघा दुर्गा भागवतांची थेरी गाथा किंवा जातक कथा वगैरे आहेत ते नंतर आलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी स्त्रिया ह्या नव्हत्या. मग पहिली स्त्री कोणती? उपाली नावाची स्त्री, पट्टाधारी उपाली नावाची स्त्री. मग त्यातनं आपल्याला मग काय झालं, मग अनेक लोकांना ते बुद्धिझम सामावून घेत गेला. त्याच्यामुळे आणि हे महत्त्वाचं काय व्यापाऱ्यांपुरता जास्त मर्यादित राहिला. कारण ह्यांचं शेतीसाठी हे काय म्हणायचे जैन धर्माचे की तुम्ही शेती करत असताना किडे मुंगे सुद्धा मारायला नाही पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला ते शक्यच नाही, मग ते व्यापाऱ्यांना शक्य होतं. त्याच्यामध्ये मग परत पुढं गेला तर याच्यामध्ये दोन पंथ दिसतात जैनिझममध्ये, दिगंबर आणि श्वेतांबर. तुम्हाला माहिती असेल दिगंबर काय आणि श्वेतांबर काय. श्वेतांबर सांगा बघ कुठला आहे, तुम्ही बघितलं असेल. दिगंबरीच हा, श्वेतांबर ही काळाबरोबर काही बदल करून घेते. पांढरं वस्त्र परिधान तोंडाला बांधलेलं असतं ते आणि नग्न अवस्थेत असतात त्याला दिगंबर. त्याचं कसं आहे ते पसरलेलंच आहे ना, म्हणजे ते कारण एक रिलिजियस कम्युनिटी म्हणून आले आणि ट्रेडिंग कम्युनिटी आहे. त्याला जे जैनिझमला फॉलो करणारी मोस्ट ऑफ द कम्युनिटी ट्रेडिंग आहे, म्हणजे व्यापार करणारा घटक आहे आणि रिटेलमध्ये व्यापार जास्त आहे. तुम्ही पुण्यातले मोस्ट ऑफ दी रिटेल शॉप बघितली किंवा होलसेल शॉप बघितली तर तुम्हाला ते मारवाडी किंवा तेच दिसतात. जैन धर्माला मग त्याच्याबरोबर ती संस्कृती येणार नाही, कारण धर्म किंवा संस्कृती ही त्या व्यापाराबरोबर येतच असते. म्हणजे आपल्याला भारतात म्हणलं तर अनेक संस्कृती मुंबईला दिसतात, 8 ते 10 धर्म दिसतात. मग याचं कारण काय, अनेक लोक येतात, व्यापारासाठी येतात, व्यवसायासाठी येतात, पोटापाण्यासाठी येतात, काही व्हिजिटिंगसाठी येतात. मग त्यातनं काय होतं सांस्कृतिक देवाणघेवाण होते. तसं जैनिझमचं झालेलं आहे. म्हणजे आता जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन जैन धर्माचं कुठं दिसतं बघा, वेस्ट भारतात, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, ह्या मेजरली गुजरात त्याच्या आसपास असणार किंवा बाकी ठिकाणी राजस्थानला मारवाड रिजन म्हणतात त्याला, पण गुजरातला जरा होल्ड जास्त आहे त्यांना, बिझनेस क्लास आहे जास्त, ते एक त्याच्या पाठीवर. आणि बौद्ध धर्मामध्ये काय आपल्याला दिसतं बघा, याचा प्रसार भरपूर ठिकाणी झाला पण नॉर्थमध्ये जास्त. आणि साऊथकडला जे बुद्धिझम आहे की सिंहली बुद्धिझम म्हणतो आपण श्रीलंकेचा, तो वेगळ्या स्टाईलनं मानला आहे. त्या ठिकाणी कोणी तुम्ही मलेशियाकडे गेलात, थायलंडकडे गेलात, तिकडं पण बुद्धिझम आहे पण ते वेगळं, त्याला बुद्धाला दैवी अवतार म्हटलं जातं, म्हणजे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. चायनामध्ये पण बुद्धिझम आहे, जपानमध्ये बुद्धिझम आहे,
परत काय लाओस, कंबोडिया, त्या ठिकाणी कंबोडियाला तर आपल्याला मोठे मोठे बुद्ध विहार असलेले दिसतात. तसं आपल्याला म्हणजे ह्याच्यातला दोन्हीतला फरक त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात बघा. हां नाही, तो नवायान झाला, त्याला नवायान म्हणतात. हां नवबौद्ध म्हणतात ते, पण तो 56ला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण ह्याच्यात दोन घटक पडले बघा. चौथ्या धम्मसंगीतीमध्ये काय झालं, हीनयान हा आणि महायान. हीनयान म्हणजे काय बघा, की बुद्धाची जी ओरिजिनल शिकवण आहे ॲज इट इज फॉलो करायची, म्हणजे तुमची मुक्ती तुम्हीच मिळवायची, त्याला हीनयान म्हणतात. मग आणि महायानमध्ये काय, किंवा तुम्हाला दुसऱ्याची मुक्ती मिळवता मिळवता आपल्याला पण मुक्ती मिळू शकते. हीनयान आणि महायान याला म्हणतात लेसर व्हेइकल आणि ग्रेटर व्हेइकल. बुद्धिझमची ही अपडेटेड व्हर्जन म्हणून याकडे बघितलं जातं. याच्यामध्ये संस्कृतचा वापर करायला लोकांनी सुरुवात केली, कारण बुद्धिझम ओरिजिनली प्राकृत भाषेमध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये, पाली भाषेत नंतर आलं, पहिलं प्राकृत म्हणजे स्थानिक भाषेमध्ये तो चालायचा, मग पालीत आला, पालीत मग परत ते संस्कृतमध्ये कन्वर्ट झालं. त्याला हीनयानिस्ट जे होते त्यांनी विरोध करायला सुरुवात केला, की बुद्धाची ओरिजिनल शिकवण त्यातनं निघून जाईल. पण ते म्हणले बदलणाऱ्या काळाबरोबर, हे कधी झालं, पोस्ट मोरियन पिरियडमध्ये हे झालं, संस्कृतचा वापर परत झाला. कुशाण कालखंडाचा. वज्रयान तर आपल्याला रत्नागिरी आहे बघा, रत्नागिरी सेंटर कुठलं, आंध्र प्रदेशमधलं रत्नागिरी, कल्याण. वज्रयान जे आहे ते आंध्र प्रदेशमधले लोक. अवलोकितेश्वर बुद्धाचे पण भरपूर आहेत, 16 का 17 काहीतरी पंथ आहेत, त्यांचे पण आहेत, पण त्यांचे जास्त पंथ आहेत. म्हणजे दक्षिणेकडे पण आपल्याला बघा अमरावती नावाचं शहर आहे बघा, कुठलं, अमरावती, आंध्र प्रदेशमधलं अमरावती, ती एक राजधानी आहे, तिथलं स्ट्रक्चर सुद्धा बुद्धिझमचं आहे. असं वज्रयानचं जे सेंटर आहे ते अमरावतीचं वज्रयानचं असणारं सेंटर आहे. हे आपल्याला काही त्याच्यात फरक दिसतात. मग आपल्याला काही तत्व जे आहेत, किंवा सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे आपल्याला हे जैनिझमचे दिसतात. या ठिकाणी पंचशील आहे, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, व्यसन करू नये, खोटे बोलू नये, हे आपल्याला याचे असणारे तत्व दिसते. हे आपल्याला याच्यावरती प्रश्न याच्या कारणावरती एक विचारले जातात, किंवा त्याच्या असणाऱ्या प्रसारावरती विचारले जातात. किंवा एक कालचा आम्ही प्रश्न बघितला होता बघा, 2010चा जूनचा पेपर बघितला होता, त्याच्यामध्ये बुद्ध धम्म आणि त्यासमोर त्यांचे सिम्बॉल विचारले होते. म्हणजे उदाहरणार्थ काय बघा, बुद्धाचा बर्थ, त्यासमोरचा सिम्बॉल काय असणार आहे, किंवा रिनन्सिएशन, त्याचा सिम्बॉल काय असणार आहे, किंवा त्याचबरोबर काय म्हणता येईल की व्हील, एनलायटनमेंट, त्याचा सिम्बॉल काय असणार आहे. व्हीलसाठी काय बघा, त्याला महापरिनिर्वाण केलं, धम्मचक्र प्रवर्तन, त्याला व्हील म्हणलं चक्र, की धम्माचं चक्र परत एकदा फिरलं. म्हणजे बुद्धाच्या अगोदर बी बुद्ध अनेक होऊन गेले, आणि येणारा बुद्ध त्याला मैत्रेय बुद्ध म्हणलं जातं बघा. येणारा जो बुद्ध आहे फ्युचर बुद्ध म्हणलं जातं, अपकमिंग आहे फ्युचर बुद्ध. हा MPSCला प्रश्न विचारला बघा, किंवा भविष्यातला येणारा बुद्ध खरी कोणता ऑप्शन आहे, तर मैत्रेय बुद्ध नावाचा ऑप्शन आपल्याला त्यामध्ये दिसतो. म्हणजे हे आपण, आणि बुद्धिस्ट कम्युनिटी ही पण ट्रेड जॉईंट वर असणारे दिसते बघा. बुद्धिस्ट जे भिक्खू होते हे मोस्ट ऑफ द ट्रेड एक्सपर्ट्स होते. म्हणजे उदाहरणार्थ ते एखाद्या ठिकाणी धम्मप्रसार करायला गेलं तर ते त्याच्या राजाला सांगायचे की ह्या ठिकाणी ही वस्तू जास्त विकली जाते, आपण ही इकडे एक्सपोर्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा बुद्धिझम मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघा. मग त्याने ट्रेडिंगचं लिंकेजेस काम केलं, स्वतः ट्रेडमध्ये उतरले नाही, पण ट्रेडिंगचं काम केलं, आणि प्रत्येकाला सामावून करत घेतलं. म्हणजे शूद्राला नंतर घेतलं ते शूद्र. असा बुद्धाला प्रश्न विचारला होता की तुला काय म्हणून जन्म घेता येईल, म्हणजे किंवा त्यांनी स्त्रियांना तर पहिले 500 वर्ष नाकारायला दिला होता. मग त्यांच्या मावशीनं आणि चुलत भावानं त्यांना कन्व्हिन्स केलं, मग त्यांनी संधी दिलेली दिसते. जी उपाली आपण म्हणलं, उपाली पहिली स्त्री जी आहे ती बौद्ध धर्मामध्ये भिक्खुनी झालेली होती. त्यामध्ये बघा दिले होते पॉप्युलेशन वाढलं, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, क्राफ्ट स्पेशलायझेशन, रीडिंग अँड रायटिंग मेड दिस पिरियड व्हायब्रंट. यामध्येच आपल्याला अंगोत्तर निकाय, वेगवेगळं त्रिपिटक लिहिली गेली, थेरीगाथा लिहिल्या गेल्या, जातक कथा त्याच्यानंतरच्या काळात लिहिले गेले आहेत बघा. अजंठा वेरूळ लेणी पहिली असेल बघा तुम्ही, जर बुद्धाच्या लाईफच तुम्हाला त्या चित्रांमधला दिसते. तसं आपल्याला ह्या काळात पण रायटिंग आलेलं दिसतं काही, जसं की परिशिष्ट पर्व आहे, किंवा काही पुस्तकं जे असतात जैनिझमचे तेही आपल्याला ह्या काळात आलेले दिसतात. गुड आफ्टरनून राहुल, मयूर अहिरे. चला, त्याच्यामुळं आपल्याला अनेक चेंजेस झाले कल्चरल अँड पॉलिटिकल. आता ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी बघायला पाहिजेत बघा.
की सेकंड अर्बनायझेशन का म्हणलेलं आहे. तो सिलेबसमध्ये शब्द दिलेला आहे. भारतीय इतिहासात सेकंड अर्बनायझेशन बुद्धिझम किंवा महाजनपद काळाला म्हणलं असं म्हणलेलं आहे. काय असेल बघा. पहिलं महाजनपद म्हणजे हडप्पन सभ्यता. पहिलं महाजनपद म्हणजे हडप्पन सभ्यतेला पहिलं महाजनपद काय असेल. पहिली नागरीकरण, हडप्पन सभ्यतेला पहिलं नागरीकरण. दुसरं नागरीकरण त्यांनी महाजनपद कालखंडाला बोललेलं आहे. काय असत बघा. नागरीकरणाची काही लक्षणं दिसतात आपल्याला. आज आपण म्हणलं चौथं नागरीकरण आहे बघा. आजच्या काळाला 4.0 म्हणलं जातं. अर्बनायझेशन फोर्थ अर्बनायझेशन म्हणलं जातं. अर्बनायझेशन 4. काय कारण आहे. अर्बनायझेशन म्हणजे काय. नागरीकरण. नागरीकरणाचा काय काय वैशिष्ट्य दिसतात बघा तुम्हाला आजच्या काळात. ओके. अजून अर्बनायझेशन मध्ये आणि हडप्पाला पहिलं म्हणतात नागरीकरण. दुसरं नागरीकरण महाजनपद काळाला. तिसरं नागरीकरण दिल्ली सल्तनतला. चौथं नागरीकरण आताच्या काळाला म्हणलं जातं. नागरीकरणाचा जो टप्पा असतो, कारण एखादं शहर एकदम वसत नाही, त्याला जो इतिहास असतो. आता समजा तुम्ही म्हणलात की तुमचं गाव कोणतं. सिंदखेड राजा. आता लक्षात घ्या, सिंदखेड राजा एकदम शहर झालंय का की एकदम मोठंच प्लेस झालंय का. पहिल्यांदा 4 लोक वसली, 8 लोक वसले. तसं त्याला इतिहास आहे ना. हजारो, 1,500, 2,000 जेवढं काय त्यांचं तेच ना. एवढ्या दिवसाचा इतिहास आहे. तुम्हाला 300-400 वर्षाचं माहिती आहे. त्याच्या अगोदर 700-800 वर्षाचं असणार आहे. ते एकदम तर ती प्लेस अस्तित्वात आलेलं नाही. तसं नागरीकरणाची प्रक्रिया आहे ती आपल्याला हडप्पापासून दिसते. जे आपल्याला जे रस्ते दिसतात बघा, काटकोनात असणारे रस्ते, हे हडप्पा काळात पण आहेत. म्हणजे दरवाजे आतल्या बाजूला, खिडक्या बाहेरच्या बाजूला. आता इथं आपले क्लास रूम बघा, खिडक्या आपल्या रस्त्याच्या बाजूला, दरवाजे आतल्या बाजूला. हे हडप्पा काळात पण असंच होतं. म्हणजे काटकोनात रस्ते आणि ड्रेनेज अंडरग्राऊंड होते, ते हडप्पा काळात पण होते. त्याच्या नेक्स्ट व्हर्जन हे महाजनपद काळात दिसते. महाजनपद काळखंड म्हणजे किती बघा. 600 BC पासून सुरू होतो. 600 BC ते 320 BC पर्यंत. 320-21 म्हणजे मौर्य कालखंड सुरू होईपर्यंत त्याला महाजनपद. त्याच्या अगोदर असणारा वैदिक कालखंड 1,500 ते 600 BC पर्यंत असणार. ही टर्म्स आता ह्याच्यावर डायरेक्टली प्रश्न आहे बघा. कालच आपण 2010च्या ह्याच्यातला एक प्रश्न सोडवला होता बघा की जनपद, महाजनपद आणि एम्पायर याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे अशी विचारली बघा. कालचा जर 10चा पेपर तुम्ही बघितला, मला वाटलं तर दाखवतो तुम्हाला. हे बघा तुम्हाला म्हणलं लोटस, हॉर्स, व्हील, स्तूप, काय बुद्धाचे इव्हेंट आणि त्याला बरोबर असणारे सिम्बॉल. अशा पद्धतीचे प्रश्न 2010च्या ह्याच्यात आहे बघा. त्यामुळे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत लक्षात ठेवा. कारण ह्या वेळेस आपल्या एका विद्यार्थ्याला सेटला 200 मार्क पडलेले आहेत बघा. आता रिझल्ट तर 100% येणारच 200 मार्क असल्यामुळं, पण त्या पद्धतीनं बघायला पाहिजे बघा. हडप्पाच्या साईट्स आणि सध्याच्या असणाऱ्या नद्यांची नाव त्याच्यामध्ये आहे. या बाजूला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर दिलेले बघा. एन्शियंट इंडियातली, एन्शियंटचे आपण क्वेश्चन्स पहिल्या युनिटचे काही क्वेश्चन्स बघितलेत बघा. याच्यात बघितले काय म्हणताल की 2010च्या जूनमध्ये वज्रयान बघा. बोधिसत्व डॉक्टरेट कशा संदर्भात आहे. हे बुद्धिझमचे असणारे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. महायान बुद्धिझम आपण हिनयान, महायान, वज्रयान बघितलं. थेरवाद हे वेगळ्या प्रकारचे बुद्धिझम आहे. तांत्रिझम वज्रयान आहे त्याच्यात. थेरवाद हा वेगळा. थेरी गाथा, थेरी म्हणजे महिलांनी बुद्धिस्ट रायटिंग पहिल्यांदा रायटिंग कोणी केलं, कुठल्या महिलांनी केलं तर थेरी. म्हणजे तुम्ही मराठी लिटरेचरचे जर आद्य कवी जसं महदंबाचे धवळे तुम्हाला माहिती आहे, तसं बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये पहिल्यांदा स्त्रिया जे लिहिलेलं आहे त्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. तर थेरी म्हणजे थेरी गाथा लिहिणाऱ्या स्त्रियांनी पहिल्यांदा रायटिंग केलेलं दिसतं बघा. ओके. पुढं बघा बुद्धिस्ट काउन्सिलचा असणारा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारलेला आहे. 4 धम्मसंगीती झाल्या होत्या बुद्धिस्ट काउन्सिल. पहिली कुठली आहे बघा. पहिली आहे ती अजातशत्रूच्या काळात झालेली. दुसरी काल अशोकच्या काळात झाली. तिसरी अशोकाच्या काळात झाली आणि चौथी कनिष्कच्या काळात झाली.
पहिली कुठले येणार बघा, यात बघा कुंडल 1 ही सगळ्यात शेवटी आहे बघा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये बघा कुंडल 1 3 लास्टला असणारा ऑप्शन आहे बघा. काश्मीरमध्ये झालेली कुंडल 1. मग चौथी काय बघा, चौथीची पाटलीपुत्र आहे ती तिसरी धम्मसिंकी. राजगृहाला पहिली आहे, वैशालीला दुसरी. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर याच्यावर बघा नीटला 2 ते 3 वेळा प्रश्न याच्यावर आलेला आहे आणि सेटला 2 ते 3 वेळा प्रश्न आहे. ह्याच काय सिलेबसवर आलेला आहे बघा. ओके, त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न बघत चला. आता दुसरा एक प्रश्न बघा. अशोका कार आउट रॉक कट केव ॲट बार्बर अँड नागार्जुन हिल्स इन बिहार फॉर वन ऑफ द फॉलोइंग. कोणत्या पंथासाठी अशोकानं बार्बर आणि नागार्जुन टेकड्यांमध्ये बिहारमधलं आहे त्या ठिकाणी रॉक कट केव किंवा लेणी निर्माण केल्या होत्या. हीनयान आहे, दिगंबर आहे, श्वेतांबर आहे, दिगंबर आहे, महायान आहे आणि अजीवक. अजीवक हा तिसरा सेक्ट आहे बघा. या काळात बुद्धिझम जैनिझम बरोबर आलेला जो काही हेट्रोडॉक्स सेक्ट्स आहे त्यातला तिसरा सेक्ट आहे बघा. म्हणजे प्रश्न यावर्षी पण अजीवकावर प्रश्न आहे. 28 जून 2025च्या पेपरमध्ये पण याच्यावर क्वेश्चन्स आहेत बघा. परत सातवाहनांचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्ही बघत चाला बघा. तुमचा विषय कोणताही असो बघा, तुम्ही 2000 मला असं वाटते 2009 पासून नेटचे पेपर आहेत. पेपर 1चे, पेपर 2चे पण मे बी असावेत. आपण बघूया पेपर 2चे सुद्धा असावेत. तुम्ही त्याच्यात तुमचं शुअर शॉट नेट व्हायला पाहिजे. तुमचं शुअर शॉट नेट व्हायलाच पाहिजे. आपण बघूया ते सर्च करून बघूया ना. आपण 10-9चा बघितला. मराठी 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 हिस्ट्रीच आहे. तुम्हाला तुमचा दाखवतो मराठी बघा. 38 नंबरला आहे. लक्षात ठेवा. 2009 पासून सगळे पेपर प्रिंट करून सोडवायचे. आन्सर की परत तुम्ही शोधायचे. ते तर टास्क आहे ना, ते तर टास्क आहे. महत्वाचं कसं आहे की सगळं जर रेडीमेड दिलं तर ते मग पास तुमचा अभ्यास कशाचा करणार तुम्ही. उत्तर बघितलं क्रिएटिव्हिटी जाते. लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर बघितलं, तुम्ही त्याच्यावर 15 मिनिटं लक्ष देऊन अभ्यास केला आणि मग तुम्हाला उत्तर सापडलं, त्याच्यात शोध जो असतो ना त्यातला विद्यार्थी आपला जास्त जागा होतो. आता तुम्हाला म्हटलं हे डायरेक्ट ह्याचं उत्तर दिलं की झाला विषय. मग पुढं तुमची क्रिएटिव्हिटी कशी वाढणार आपली. आपल्याला त्या परीक्षेला काय लागतं, आपल्याला उत्तर कोणी सांगत नाही, आपल्याला उत्तर काढायला लागतं. मग ते उत्तर काढायची सवय, आपल्याला उत्तर काढायची इथं सवय लागली तर तिथे लागेल. येते का लक्षात. तुम्ही 2009 पासून जर पेपर सोडवले नेटचे तर डिसेंबरची परीक्षा द्यायचं म्हणता तुम्ही, तेव्हाच मला ते मराठीचा कट ऑफ पण सगळ्यात कमी आलेला आहे. किती 121 का काहीतरी आहे हां. मग तुम्ही विचार करा तुम्ही. एका वर्षी एकच परीक्षा देता येते. कुठलं तरी एक तुम्ही चॉईस करायचं. तुम्ही एकच फॉर्म भरता येत, सेकंड फॉर्म भरता येत नाही. असतं ना, असू दे. तुम्हाला कुठले तरी एकच परीक्षा अटेम्प्ट करता येते. तेच म्हणतो मी तुम्हाला. कोणत्या तरी एकाच सब्जेक्टमधनं फॉर्मच भरता येतो. डबल फॉर्म भरता येतात तुम्हाला नाही बरं. तुमचे डिटेल लगेच ॲक्सेप्टच करत नाहीत. यू आर ऑलरेडी सबमिटेड युअर फॉर्म किंवा ही दिस काय आधार नंबर इज रजिस्टर्ड. पुढे तुम्हाला आधार नंबर रजिस्टर झाले, तुम्ही काय करणार. दुसरा आधार तर नाही काढू शकत. आणि दुसऱ्या आधारावर ते डॉक्युमेंट्स अटॅच झाले पाहिजे ना, तो फोन नंबर अटॅच झाला पाहिजे सगळं. त्यामुळे एका वेळेस तुम्हाला एकच दौडता येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं कालच्या पण इतिहासाच्या विद्यार्थ्यांना बोललो मी की 2009 पासून जर तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केली, जवळजवळ किती बघा 40 एक पेपर तर तुम्हाला पेपर पैसे मिळतात. पेपर 2चे 40 पेपर फक्त नेट 2024-25 पर्यंत, 25च्या जूनपर्यंत 40-50 पेपर जर म्हणले तर 50 गुणिले 100 पकडा तुम्ही. 5000 MCQ तुम्हाला ऑलरेडी विचारलं आहे ना. तुमचं आता 22ला मास्टर झाले ना, मग तुम्हाला PhD JRFला चान्स चांगला राहील. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं
तुम्हाला चान्स मराठीला आता सगळीकडे कंपल्सरी झालेलं आहे मराठी. युअर मराठी इज कंपल्सरी टू बी BA, BCom, BA बिकॉज ऑफ क्लासिकल लँग्वेजमुळं ते झालेलं. आणि प्रत्येक सेंट्रल विद्यापीठामध्ये रिसर्च सेक्टर हे मराठीचं राहणार आहे असा विषय. काही दिवसांनी ते IIT मध्ये पण मराठी येऊ शकते PhD साठी. आता नाही आहे पण ते येऊ शकते असा विषय. तुम्हाला तो स्कोप घेता येऊ शकतो. शेवटी काय तुम्हाला तुमचं नॉलेज कसं वापरायचं. तुम्ही पत्रकारिता चांगल्या पद्धतीनं करू शकता, तुम्ही चांगल्या प्रकारचं रायटिंग करू शकता, किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तो मराठी ऑप्शनल पण तुम्हाला वापरता येऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही वापरायचं कसं आहे त्याचं, त्या नॉलेजचा वापर कसा करायचा आहे तर डिपेंड करतं तुमच्या कष्टावरती तुम्हाला काय करायचं असतं. मी फक्त तुम्हाला पास कसं व्हायचं तेवढं सांगितलं. म्हणजे तुम्हाला नेट आता माझी जवळजवळ 8वी बॅच आहे. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 60-70 विद्यार्थी हिस्ट्रीचे माझे पास झाले. मग त्याच्यात मी फक्त पास कसं व्हायचं तेवढं सांगू शकतो. मग त्या पास झाल्यावर तुम्ही काय तुमचं आता तुमचं मास्टर नाही ना, तुम्हाला मास्टर करायचं इग्नूतनं करा, YCMमधनं करा, किंवा कोणत्याही एखाद्या कॉलेजला टाका ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जाता येईल अशा पद्धतीने. आता पुणे विद्यापीठातला आहे डिस्टन्सला टाका, तेच बेस्टच आहे. डिस्टन्सचं तर सगळ्यात भारी. पुणे विद्यापीठाची रेग्युलर डिग्री मिळते आणि ॲडमिशन मात्र एक्सटर्नल असतं, काही विषय नाही. सोर्सेस अँड लिटररी अँड आर्किओलॉजिकल काय काय त्यात काळातले संसाधनं काय काय दिसतात आपल्याला. आपण बघितलं होतं कालखंड काय बघा 600 BC 300 BC म्हणजे इसवी पूर्व 600 ते 300 इसवी पूर्व यामध्ये आपलं लिटररी आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस वाचायला मिळतात. मग त्यातलं आपण एक पाहिलं की कॅनॉनिकल किंवा नॉन कॅनॉनिकल. अर्ली बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये पण आपल्याला 2 फरक केले, कॅनॉनिकल किंवा नॉन कॅनॉनिकल. कॅनॉनिकलमध्ये काय प्रिन्सिपल किंवा धर्माबद्दल सांगितलेलं, तत्वज्ञानाबद्दल सांगितलेलं आहे. कॅनॉनिकलमध्ये काय बेसिक काय मूलभूत तत्व, धर्माचं तत्व काय, महत्वाचे तत्व धर्माचे सांगितलेले आहे. बुद्धिझमचं असणारं काय विनयपिटक आहे, कशा पद्धतीनं वर्तन करावं, काय करावं. त्यामध्ये त्रिपिटक आहे, 3 बास्केट्स किंवा कलेक्शन म्हणलं जातं. त्यामध्ये त्रिपिटकांमध्ये काय काय दिले बघा, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकामध्ये बुद्धाचे आपणारे वेगवेगळे वचनं ते दिले बघा. सुत्त पिटकामध्ये बुद्धाची जी शिकवण आहे त्यामध्ये दिलेली आहे. बुद्धाची शिकवण काय आहे ती तुम्हाला त्यात दिलेली आहे. सुत्त पिटकामध्ये काय काय विषयांबद्दल समजा आपण सत्याचा सिद्धांत कसा सांगितला असावा तो डायलॉग फॉर्ममध्ये दिलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा बघा. आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाचा बघा तो डायलॉग हा मिसिंग आहे. म्हणजे आता आपण आपल्या सिलेबसला जोडताना की आपल्या प्रिपरेशनला कसं जोडतो बघा आपण. तर उदाहरणार्थ आपल्याला पडणारे प्रश्न आपण चर्चाच करत नाही बघा, संवादच साधत नाही, त्याच्यामुळे सुद्धा रिझल्ट येत नाही बघा. बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ द टाइम काय होतं बघा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आयडेंटिफाय होत असतात पण त्याच्यावर काम कसं करायचं हे कळत नसतं. डायलॉग ही जुनी थेसिस आहे. म्हणजे बुद्धाच्या काळापासून संवाद साधणं हे सगळ्यात चांगल्या माणूस असण्याचं लक्षण आहे. म्हणजे आता मला एखादी गोष्ट कळत नाही तर तुमच्याशी संवाद साधून त्यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा उद्देश हा संवाद असतो. बुद्ध त्यावेळेसच म्हणायचे किंवा लोकांनी एकत्र यावं, संवाद करावा, संवादातनं काहीतरी मार्ग निघतो आणि तोच समाज भविष्यात कालांतराने पुढं सरकत जातो आणि प्रोग्रेस करतो. तसं त्यावेळेस त्यांनी अभिधम्म पिटक जे लिहिलेलं आहे ते डायलॉग फॉर्ममध्येच आहे. म्हणजे भिक्खू आनंदाने त्यांना प्रश्न विचारला किंवा दुसऱ्या कोणी प्रश्न विचारला, त्या प्रश्नांची दिलेली उत्तरं त्या डिस्कोर्समध्ये आपल्याला सुत्त पिटकामध्ये ते आलेलं दिसतं. विनय पिटकामध्ये काय बघा, जे भिक्खू आहेत भिक्खुनी आहेत संघामध्ये कसं राहावं, विनय पिटकामध्ये संघामध्ये कसं राहावं भिक्ख भिक्खुनी याबद्दलची नियमावली दिसते. भिक्खू आणि भिक्खुनी यांना कशा पद्धतीनं वर्तन करावं, भिक्खुनी कशा पद्धतीनं वर्तन करावे याची असणारी नियमावली दिसते. अभिधम्म पिटक इज नंतर आलेलं टेक्स्ट आहे. पहिल्यांदा सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधम्म पिटक हे नंतर आलेलं. त्याच्यामध्ये स्टडी आणि सिस्टमायझेशन ऑफ टीचिंग ऑफ सुत्त पिटक आहे. सुत्त पिटकाची जी शिकवण आहे त्याची सगळा सारांश त्यामध्ये व्यवस्थितरित्या अभिधम्म पिटकामध्ये दिलेलं आहे.
त्यामध्ये काही सारांश लिहिलेला आहे, काही याद्या दिलेल्या आहेत, काही क्वेश्चन्स विचारतात, काही आन्सर्स आहेत. म्हणजे त्या काळात बुद्धांना एखादा प्रश्न विचारला, जसं त्यांना एकदा प्रश्न विचारला बघा की राजा प्रसन्नजीत तुम्ही ऐकलं असेल बघा, त्या काळातला बुद्धाच्या काळातला एक राजा होता की बुद्धाचं प्रवचन ऐकायला गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, बुद्धाला त्यांनी प्रश्न विचारला की की काय बाबा, त्यांच्या काय म्हणतात की प्रिव्हियस बर्थ बुद्धा या सुत्त पिटकामध्ये दिसतात. दुसरं काय, त्यांना राजा प्रसन्नजीतला प्रश्न त्यांनी बुद्धाला प्रश्न विचारला की बाबा जगात सगळ्यात प्रिय कोण असतो, स्वतःला सगळ्यात जास्त प्रिय कोण असतो. बुद्धांनी म्हणलं की राजा, त्याची राणी राजा प्रसन्नजीत, ही विपश्यनामध्ये हे सांगितलं जातं स्टोरी किंवा ते त्या काळात नोंद पण आहेत त्याच्या. मग त्याच्यानंतर मग ते गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 10 मिनटं ध्यान करा. ध्यान करता करता तुमच्यासमोर सगळ्यात जास्त कुणाची काळजी वाटते, सगळ्यात जास्त कुणाबद्दल प्रेम वाटतं, सगळ्यात जास्त कुणाला प्रोटेक्ट करा वाटतं, अशा लोकांचं तुम्ही एकदा बघा, तुम्ही मनात विचार काय येतो. त्याच्यानंतर राजा आणि राणी त्याच ठिकाणी बसले आणि प्रत्येकाने सांगितलं की स्वतःला स्वतःबद्दलची काळजी वाटते, सगळ्यात जास्त माणूस स्वतः. हे आपल्याला त्या पद्धतीनं म्हणजे बुद्धाला दिलेले प्रश्न, बुद्धाला विचारले प्रश्न, त्यांनी दिलेले उत्तर. कारण बुद्धांना बुद्धाचे सांगून एखादं उत्तर देण्याची पद्धत जी होती ती एकदम चांगली होती, एकदम सरळ शब्दात पटणारी होती. मग ते सर्वसामान्य लोकांना पटल अशा भाषेमध्ये त्यांचे अनुभव नसतात. कारण त्यांच्या वेळेस बरेच प्रकार आहे, कारण वेदाला विरोध करणं त्या काळात शक्यच नाही, त्याला विरोध करून तिथंपर्यंत आलेलं होतं. त्यानंतर जातक, जे काय जातक कथा आहे बघा, मला म्हणलं होतं बघा जातक कथा, ते आपल्याला दिसतात बघा. जातक कथा कोण आहे बघा, मग नाव सांगितलं तुम्हाला, नाव सांगितलं तुम्हाला, दुर्गा भागात जातक कथा आपल्याला खंडच आहेत मराठीत, त्याचे पोस्ट म्हणतात ना, ते वरचं पान सुद्धा कठोर असणार आहे दुर्गा भागवतात. तुम्हाला लिटरेचरमध्ये कामाला येईल बघा, लिटरेचरमध्ये ते चांगलं का. दुर्गा भागवत मोठं नाव आहे, लिटरेचर मोठं नाव आहे, दुर्गा भागवत लिटरेचरमधलं मोठं नाव आहे. मग कंपोजिशन पाली त्रिपिटका बिटवीन काय 5th सेंचुरी ते 3rd सेंचुरी BCE मध्ये ते आपल्याला लिहिलं गेलेलं दिसतं त्रिपिटक. बुद्धिस्ट कॅनॉन कॅन बी रफली सिच्युएटेड जॉग्राफी, कुठं मध्य गंगा खोऱ्यामध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे मॉडर्न डे बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश आजच्या काळातला त्या ठिकाणाचे भौगोलिक लोकेशन त्या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतं. ब्राह्मण टेक्स्ट, यामध्ये पण आपल्याला वैदिक रिच्युअल्स त्या काळातले जे काही सोर्सेस बघतोय आपण, लिटररी सोर्सेस, तर ब्राह्मण टेक्स्टमध्ये सुद्धा आपल्याला वैदिक जे काही कर्मकांड आहेत त्याच्याबद्दलची माहिती मिळते. ज्यातल्या त्यात उपनिषदा ही तत्वज्ञान म्हणून बघायला लागतं. उपनिषदाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? उपनिषद तत्वज्ञान, उपनिषदिक तत्वज्ञान, यामध्ये आपल्याला वैदिक लिटरेचरचा ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ द वैदिक लिटरेचर, वैदिक लिटरेचरचं ते भाग असलेलं दिसतं. उपनिषदाचे नावं काय आठवतात का बघा, पटापटा सांगा बघा. मांडूक उपनिषद मी सांगतो उदाहरणार्थ, सत्यमेव जयते आपण म्हणतो, ऐकलं असेल तुम्ही, सत्यमेव जयते ते मांडूक उपनिषदातलं आहे. छांदोक्य उपनिषद, जाबाल उपनिषद, काय असे जवळजवळ 108 प्रकारचे उपनिषद आहेत उपनिषदाचे. आणि उपनिषद म्हणजे काय, वैदिक जे लिटरेचर आहे किंवा वैदिकच्या तत्वज्ञानाचा उत्कर्ष बिंदू म्हणलं जातं. म्हणजे वैदिक तत्वज्ञानाचा उत्कर्ष बिंदू असं उपनिषदाला म्हटलं जातं. त्यातनं आपल्याला उपनिषदिक थॉट, त्याच्यानंतर बरेच काही गोष्टी त्यानंतर झालेल्या, की परत रिवाईव्ह झालं होतं गुप्ताच्या काळात, मोठ्या प्रमाणात परत रिवाईव्ह झालं होतं. ही आपल्याला काय म्हणतात, दिस टेक्स्ट वेअर कंपोज 800 BC, 800 BC मध्ये ते आले. दे रेफर टू जनपद, महाजनपद, इन्साइट्स ऑन द सेटलमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कम्युनिटी. म्हणजे उत्तर वैदिक काळातली माहिती आपल्याला त्या याच्यामध्ये मिळते. कशामध्ये? उपनिषदामध्ये मिळते. आर्किओलॉजी, आर्किओलॉजीची उदाहरणं आपल्याला बघायला, तर हे आपण वरचे बघितलं बघा, लिटररी सोर्सेस बघितले बघा, लिटररी सोर्सेस बघितले. आता इथं कोणताही ट्रॅव्हलर अजून आलेला नाही बघा. ट्रॅव्हलर आपल्याला चंद्रगुप्त मौर्याच्या काळातच दिसतात बघा. कुठला होता ट्रॅव्हलर बघा, मॅगॅस्थेनिस. कुठला? सेलुकस निकेटरचा असणारा राजदूत म्हणजे मॅगॅस्थेनिस, त्याचं इंडिका नावाचं बघा, ते मौर्य काळात म्हणजे 321 BC नंतर असणारा कालखंड आहे बघा. आर्किओलॉजी फॉर एक्झाम्पल is one of the most important source for the history of subcontinent, म्हणजे कुठल्या भारतीय उपखंडाचा
तो उपखंड उपखंड हा त्यावेळेचा शब्द आहे बघा. भारतीय उपखंड किंवा साऊथ एशिया हा शब्द अमेरिकेने केलेला शब्द आहे बघा. साऊथ एशिया म्हणजे साऊथ ज्याला कुठला भारत साऊथ एशियामध्ये कोणतं येतं बघा. भारत, इंडोनेशिया नाही, श्रीलंका नाही, श्रीलंका येते, भारत काय, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, एवढे 7-8 देशच तेवढे येतात. मी इकडं इंडोनेशिया पुढं पूर्व झालं, ईस्ट एशिया झालं, साऊथ ईस्ट एशिया आपण म्हणतो. आपलं जे धोरण असतं साऊथ ईस्ट एशियाचं ते पूर्व आशिया म्हणलं की ते इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, तिकडं पूर्वेकडं चालू बघा. त्यामुळं शब्दसुद्धा तुम्हाला बघायला वेगळा. पॉटरी पण आपल्याला त्यामध्ये सापडले बघा. काय, BRW पॉटरी आणि NBPW पॉटरी, ब्लॅक अँड रेड वेअर पॉटरी, काळ्या आणि तांबड्या रंगाची पॉटरी आणि NBPW. ही आपल्याला डिलक्स पॉटरी, नोटेड फॉर टेक्नॉलॉजिकल एक्सलन्स, म्हणजे यामध्ये तांत्रिक जे काय आहे उत्कृष्टता दिसते किंवा त्यामध्ये चांगल्या पद्धतीची सुधारणा किंवा एक कौशल्य दिसते, तांत्रिक तंत्रज्ञानात्मक त्यामध्ये गुणवत्ता वाढलेली दिसते. त्या साईट्स पण आपल्याला दिसतात. त्यामध्ये अर्ली सिरीज ऑफ पंचमार्क कॉईन्स, पंचमार्क PMC कॉईन म्हणतो, PMC. आता कॉईन्सवरनं पण काही पुस्तकं आहेत बघा. त्याच्यावर प्रश्न आला होता एकदा सेटला, नेटला आला होता, जोडायला नेटला आला आणि सेटला एकदा आला. नानकशास्त्र म्हणून एक पुस्तक आहे बघा, मराठीत नानकशास्त्र म्हणतो आपण त्याला, इंग्रजीमध्ये त्याला न्यूमिस्मॅटिक आहे, न्यूमिस्मॅटिक्स, नाण्यांचा अभ्यास करणे, कॉईन्स, स्टडी ऑफ कॉईन्स. कोणा बघा MK ढवळीकरांचं पुस्तक आहे. याच्यावर जोड्या लावाचा क्वेश्चन्स आला होता, जोड्या लावा क्वेश्चन्स आपल्याला MK ढवळे, मधुकर केशव ढवळीकर. ही वॉज द प्रोफाउंडर ऑफ द जोर्वे संस्कृती, जोर्वे कल्चरबद्दल सांगणारे MK ढवळीकर. याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे जोड्या लावामध्ये, लक्षात घ्या. स्टडी ऑफ कॉईन्स हे 80 मध्ये कंपल्सरी आहे. मिडलमध्ये सुद्धा तुम्हाला कॉईन्सचा अभ्यास करावाच लागतो. तर कॉईन्समधून तुम्हाला त्या काळातली असणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती कळते. सोन्याची गुणवत्ता किती आहे, समजा जास्त चांगल्या प्रतीचं सोनं आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था चांगली आहे. जर कॉपरचं नाणे आले तर याचा अर्थ अर्थव्यवस्था ही डबघाईला आलेली आहे. किंवा वेगवेगळे नाणे दिसले याचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापार वेगळ्या पद्धतीनं चालत. पूर्वेचे नाणे सापडले, पश्चिमेचे सापडले, दक्षिणेचे सापडले, तर याचा अर्थ इंटरनल एक्सटर्नल ट्रेड हा चांगल्या पद्धतीने चालत होता. मग ह्यामध्ये यूज ऑफ मनी इन सब कॉन्टिनेंट, पैशाचा वापर करायला सुरुवात झालेली होती. मेनी साइट्स मेन्शन in the text has been excavated at Ahichatra, Hastinapur, Kaushambi, Ujjaini, Shravasti, Vaishali. Material evidence which is useful for the period are house remains. म्हणजे घराचे काही अवशेष आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत. काही लोकांनी पॉटरी वापरल्या, कॉईन वापरले, याचे पुरावे आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले दिसतात बघा. म्हणजे आर्किओलॉजिकल सोर्सेस का महत्त्वाचे आहे बघा. विदाउट आर्किओलॉजी तुम्ही जर फक्त विधान करायला लागलो तर तसं इतिहासामध्ये अजिबात मान्य होत नाही बघा. इतिहासामध्ये तुम्हाला आर्किओलॉजिकल पुरावा सुद्धा तेवढाच असणं गरजेचं आहे बघा. ते तर हडप्पन वैदिक संस्कृतीबद्दल आक्षेप त्यामुळेच घेतला जातो. वैदिक संस्कृतीचा तुम्हाला ऐतिहासिक पुरावा कुठे सापडतो, म्हणजे आर्किओलॉजिकल पुरावा पण सापडला पाहिजे बघा. फक्त काय म्हणता येईल त्याला की लिहिलेलं आहे म्हणून ते खरं असतं असं नाही. लिहिताना माणूस, कारण हिस्ट्री रायटिंग इज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी. मला लिहायचं आहे मग मी माझ्या भावना लिहितो त्यात. जर सर्वांगीण निष्पक्ष पद्धतीने लेखन येतं आहे का, हा पण विषय महत्त्वाचा असतो बघा. त्यामुळे आर्किओलॉजिकल पुराव्याशिवाय इतिहास म्हणजे एका बाजूला लिटररी सोर्स असला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आर्किओलॉजिकल, या दोन गोष्टी असल्या पाहिजे. तिसरा जो भाग आहे त्याचं विश्लेषण करताना एकमेकाला ते क्रॉस चेक करता आलं पाहिजे. क्रॉस चेक केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर विधान करता येत नाही. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आर्किओलॉजिकल पण आपल्याला पुरावे दिसतात आणि लिटररी पुरावे दिसतात बघा. आणि हडप्पन संस्कृतीबद्दल आपण सांगताना काय सांगतो की हडप्पन संस्कृतीचे आर्किओलॉजिकल सगळे सापडलेत पुरावे, पण लिटररी एकही सापडला नाही. लिटररी आपल्याला एकही सापडलेला दिसत नाही बघा. लिटररी कुठे सापडतो आपल्याला दिसतच नाही. एक दिसतो कुठं, मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन जी आहे कुठली, सौदी अरेबियाकडे, त्या ठिकाणच्या एका सभ्यतेमध्ये मेलोहा नावाचा शब्द, मेलोहा आणि दिलमन हे दोन शब्द दिसतात. एक मागन साईडला त्यांनी दिलमन म्हणजे मेलोहा ही हडप्पन संस्कृतीचे नाव असावं, कारण त्या इथल्या ज्या काही वस्तू सापडल्या
समजा हरप्पन जार आहे तो तिकडं सापडलेला आहे, तिकडली काही नाणी इकडं सापडलेली, त्याच्यामुळे त्यांच्यात अंतर्गत व्यापार होत असावा, त्याच्यावरनं तो अर्थ लावला. किंवा ईस्टकडून आम्हाला ह्या गोष्टी मिळत होत्या, त्यात मिलोहाकडून आम्हाला ही वस्तू मिळत होती, याचा अर्थ ती असेल. अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यात म्हणजे हडप्पन संस्कृतीमध्ये आपल्याला लिटररी एव्हिडन्स नसल्यामुळं आपल्याला फक्त आर्किओलॉजीवर डिपेंड करतो. आणि याच्यामध्ये जर ऋग्वेदिक काळावर बघितलं तर तुम्ही एकच आपल्याला आर्किओलॉजिकल एव्हिडन्स सापडतो, तो म्हणजे बोगस कोई इन्स्क्रिप्शन. बोगस कोई इन्स्क्रिप्शन ज्यामध्ये आपल्याला इंद्र, मित्र, वरुण, नासत्य यांचा पहिला उल्लेख असलेला दिसतो. या वेगळ्या ऋग्वेदिक देवताचे नाव आपल्या त्यामध्ये उल्लेख असलेला दिसतो. त्याच्यानंतर मग बाकीच्या हळूहळू बाकीचे रेफरन्सेस यायला लागले बघा. त्यामुळं कधी कधी असाही प्रश्न पडतो की ऋग्वेदिक लोक हे मूळचे हरप्पनच होते का, किंवा दोघांच्या मध्ये काय वार झाला, असे पण बरेच डिबेट त्याच्यावर आलेले आहेत. पण एक्झॅक्टली दोघांच्या मध्ये जवळजवळ 250 वर्षाचा गॅप असल्या कारणानं त्याच्याबद्दल अजून तरी इतिहासामध्ये म्हणजे सध्या आजच्या 2025 मध्ये जर आपण संशोधकांनी अजून तसं सिद्ध केलेलं नाही बघा की ती एकच होती की काय होतं. पण त्यांच्यावर आक्रमण झालं हा सिद्धांत नाकारलेला आहे बऱ्याच लोकांनी. एकदा सांगितलं की पर्यावरणीय असंतुलन झालं आणि त्याच्यामुळे पूर आले, लोक स्थलांतरित झाले, पण मॅसेकर पण झाला असंही सांगतात. म्हणजे इंटरनल टोळ्यांमध्ये वाद झाला असं, त्यातनं लढाई झाली असं, अशा अनेक त्याच्यावरची कारण आहेत, डिक्लाइनची कारण आपल्याला दिसतात. ओके, चला आता जन ह्या शब्दावर पण प्रश्न विचारला बघा. जन म्हणजे काय? जन मीन्स ट्राईब आहे, क्लॅन आहे, कास्ट आहे किंवा क्लास आहे, असा एकदा प्रश्न विचारला. जन इथं काय दिले बघा, जन म्हणजे आपल्याला क्लॅन दिसतो. पुढं ट्राईब म्हणून पण त्याचा उल्लेख काही ठिकाणी दिसतो. जनपद वेल डिफाईन्ड टेरिटरी म्हणजे एखाद्या प्रदेशाला राजकीय अथॉरिटी जी आहे की त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे बघा. दिस इज आपण म्हणलं पुणे जनपद आहे. पुणे जनपद म्हणजे काय, ठरलेला एरिया हा इथून ते 14 किलोमीटर हा पुण्याचा जनपद आहे. दिल्लीकडं किंवा युपीकडं आहे बघा, युपी बिहार किंवा नॉर्थकडल्या साईडला जनपद म्हणायची पद्धत आहे बघा. जनपद एखाद्या प्रदेशाला जनपद म्हणायची पद्धत आहे बघा. लखनौ जनपद म्हणलं जातं किंवा काय काय पद्धत. फर्स्ट इज द परफॉर्मन्स ऑफ मेजर सॅक्रिफाईस यज्ञ वेअर द प्रिस्ट बेस्टो डिवाइन स्टेटस ऑन चीफ. म्हणजे हे आपल्याला उत्तर वैदिक काळात वाढलेलं दिसतं. पुरोहितांचं जे महत्व आहे, आता किती पुरोहित बघा होते, 17 पुरोहित होते. 17 पुरोहितापैकी एक ब्राह्मण आहेत बघा. पैकी एक असणारे सगळ्या काळाबरोबर काही अपडेट करून घेतलं आणि त्यात वर्चस्व मिळवलेलं दिसतं. काळाबरोबर काय म्हणतात त्याच्यात महत्त्व प्राप्त करून घेतलेलं दिसतं. ब्राह्मण पुरोहित त्यामध्ये त्यांना डोनेशन्स मिळाले, धर्माचं आता याच्याबद्दलची माहिती काय बघा. वर्णाच्या बद्दल आता वर्ण म्हणलेलं बघा, कास्ट कसा निर्माण झाला. कास्ट हा शब्द नंतर आलेला आहे. पहिल्यांदा क्लास होता, ऋग्वेदिक वर्ण होतं, वर्णानंतर मग परत इमर्जन्स ऑफ कास्ट. कास्ट आज आपण म्हणतो बघा, अनुसूचित जाती, जनजाती, इतर मागासवर्गीय जाती, ऐकलंय तुम्ही, ओबीसी, व्हीजीएनटी. तर हे जे कास्ट शब्द आहे तो कास्टा ह्या पोर्तुगीज शब्दापासून आलेला आहे. कास्ट हा पोर्तुगीज शब्द आहे, त्यातनं कास्ट आलेला. पण तो ब्रिटिश ओरिजिनचा नाही, तो भारतीय ओरिजिनचाच कास्ट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 18 पगड जाती, अलुतेदार, बोलुतेदार, हे तुम्हाला मराठीत तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा गोष्टी गावगाड्यामध्ये आहेत. तुम्ही याचं मला वाटतं गावगाडा कोणाचं तरी आहेच, पुस्तकाचं नाव आहे राजन गवस का काहीतरी आहे बहुतेक, मे बी राजन गवस. आणि बनगरवाडी आहे आपले हे माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर. आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी, कारण एकदम कारण हिस्ट्री मतलब हिस्ट्री लिटरेचर इज अ सोर्स ऑफ हिस्ट्री. लक्षात घ्या, इतिहासाचा एक भाग जो आहे किंवा इतिहास वाङ्मयातनं पण समजून घेता येतो. म्हणजे आता त्रिपिटक वाचतो म्हणजे काय, लिटरेचरच वाचतो आपण त्या काळात. ते लिटरेचर वाचतो आपण त्या काळातली परिस्थिती समजून घेतो. कारण ह्या काळात अजून आत्मचरित्र, चरित्र, नॉवेल ह्या प्रकार काय अजून आलेले नव्हते. काही प्रवास वर्णन असतील किंवा कोर्ट पोएट्सने काय लिहिलं असेल ते चालेलं आहे. सेकंड फेजमध्ये काय बघा, जनपद आलं आणि महाजनपद आलं. महाजनपद मोठ्या स्वरूपात असणारे पॉवरफुल जनपद. देअर रूल्स एक्सरसाइज ग्रेटर पॉवर अँड एन्जॉय
मोर प्रॉमिनन्स दॅन द रुलर ऑफ जनरल. जनपदापेक्षा मोठ्या स्वरूपात असणार, म्हणजे काय, जिल्ह्यापेक्षा प्रादेशिक जसं असतं तसं आपल्याला आपल्या विस्तार वाढला, सत्तेचा विस्तार. अराउंड द 6th century several cities and states emerged in a belt stretching from Gandhar in the northwest to Ang in the eastern India. म्हणजे कुठल्या वायव्य दिशेच्या गांधार या ठिकाणापासून ते पूर्वेकडल्या अंग याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल बघा. इथं प्रश्न दिला गांधार पण लगेच विचारला नॉर्थ ईस्ट, बरोबर. अंग जोड्या लावामध्ये आपण ईस्टर्न इंडिया, किंवा आपण म्हटलं अवंती वेस्टर्न इंडिया, बरोबर. अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जाईल. अजून खालचं साऊथचं एखादं घेतलं ठिकाण तर त्या पद्धतीनं जोड्या लावाचाही प्रश्न, दिशा आणि त्या ठिकाणची महाजन मे बी विचारलेला असावं बघा. एक तर बघा याच्यावर सेंट्रल इंडिया, डेक्कन इंडिया, बुद्धिस्ट कॅनॉनिकल टेक्स्ट, पाली, अंगोत्तर निकाय. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला 16 महाजनपदाचा 16 महाजनपदचा उल्लेख दिसतो. 16 महाजनपदाचा उल्लेख दिसतो पहिल्यांदा अंगोत्तर निकाय या बुद्धिस्ट पुस्तकामध्ये किंवा कॅनॉनिकल टेक्स्टमध्ये. इन पाली, पालीमध्ये आहे बरं का ते, बुद्धिस्ट कॅनॉनिकल टेक्स्ट इन पाली, पाली भाषेमध्ये आहे. नंतर ते मौर्य काळात आले बघा, कुठली मागधी किंवा काय म्हणतात ना खरोष्टी, ब्राह्मी, ही याच्या काळात आले. चला आता आपण कोणत्या कोणत्या महाजनपद आपल्याला दिसतात बघा. अंग नावाचं महाजनपद आहे, कुठलं आहे बघा, हे का, भोज, भोज, भोज पण आहे, भोजराज नाव आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा, म्हणजे आपल्याला आजच्या काळात जे दिसतात, जे आपण इतिहास वाचताना, लिटरेचर वाचताना किंवा डिटेलमध्ये जात चाललो की आपल्याला ते माहिती होऊन जातं. डिटेल तुम्ही चालले तुमच्या अभ्यासामध्ये की ह्या गोष्टी कळत जातात किंवा समजून घेता येते. काय काय बाबा, चंपा म्हणतो आपण, चंपा नावाचे रिव्हर बी आहे, चंपा नावाचं ठिकाण पण आहे. गंगा आणि चंपा नदी आहे बघ, गंगा आणि चंपा नदीच्या तीरावर असणार कुठलं दिसतं, पूर्व बिहारात असणार अंग, गंगा आणि चंपा नदीच्या तीरावर. आता दुसरी एक बघा नदी आहे बघा बिहारला, त्याला सौरव बिहार म्हणलं जातं, कोसी. का म्हणलं जातं बघा, काय कारण आहे का, अजून एक्झॅक्टली फ्लडच आहे, फ्लड आहे का दुसरं काय कारण, फ्लडच कारण आहे का, अजून मेजर कारण आहे तुम्ही सेकंडरी सांगा, प्रायमरी काय, वाय इट इज कॉल्ड ॲज अ कोसी, कॉल्ड ॲज अ सौरव बिहार. दुःखाची नदी का म्हणलं जातं, ते बरोबर आहे तुमचं, पण पहिला पार्ट राहिला. म्हणजे विधानात 2 स्टेटमेंट, म्हणजे विधानात ऐका, आता विधानात तुम्हाला नेटचे जे क्वेश्चन्स असतात जे अवघड असतात बघा, असर्शन रिझनिंगचे क्वेश्चन्स तुम्हाला मराठीला पण असणार आहेत. त्यातला जो पहिला पार्ट असतो त्यात आपण म्हणलं कॉमा, इथंपर्यंत तुम्ही सांगितलं नाही, याच्या पुढचा तुम्ही सांगितलं. त्याचं कारण असं आहे की नदी ती प्रत्येक वर्षी पात्र बदलते, पात्र बदलते म्हणजे जिओग्राफीचा कन्सेप्ट. तर ही नदी अशी वाहते 2025ला अशी वाहते, 26ला अशी वाहते, 25ला परत अशी वाहते. म्हणजे माणूस सेटलच होत नाही, यावर्षी इकडून वाहते, यावर्षी इकडून वाहते. त्याच्यामुळे ते काय होतं की अंदाज येत नाही यावर्षी किती पूर होईल आणि कितीपर्यंत एक्सपांड होईल पाणी. कारण त्याचं नॅचरल जो फ्लो आहे किंवा पात्र जे आहे ते पात्र तर घेतेच, पण कधी कधी पाणी खूप. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की हिमालयन ग्लेशियर पण आहे, आणि दुसरी गोष्ट ब्रह्मपुत्र आणि जे गंगा आहे, गंगेचं ब्रह्मपुत्रा नदीचं जी येणारं पाणी ते पण त्याच्यात कधी कधी. हां, यमुना ही पहिली पश्चिम वाहिनी नदी होती बिफोर वैदिक पिरियड. काही यमुना ही पश्चिम वाहिनी नदी होती, जी कुठं आता अशा पद्धतीने इकडं जायची आणि इकडून नको गल्फ ऑफ कच्छ वगैरे तिकडून तशी यायची अरबी. आता ती पूर्ववाहिनी नदी झाली. हां, ती गंगेला जोडून पुढे जाते. त्यामुळे ही कारण आहे कोसीचं. एकदा इकडल्या बाजूनं वाहते आणि दुसऱ्या बाजूला इकडल्या बाजूने कोर्स चेंज करते, त्याच्यामुळे त्याला
कारण बिहारला पाऊस खूप चांगला आहे, नैसर्गिक संसाधनं भरपूर आहेत, सगळं चांगलं आहे, तरीही डेव्हलपमेंट का नाही? त्याच्या पाठीमागचं पॉलिटिकल माइंडसेट ही नंतरचा भाग आहे, पण त्याला स्टॅबिलिटी पण असली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टी आता तुमच्याकडे हजारो रुपये करोड रुपये आहेत, पण त्याला स्टॅबिलिटी जर नसेल तर तुम्ही प्रोग्रेस करण्यासाठी तुम्हाला स्टेबल असणं गरजेचं आहे बघा. आणि तुम्ही भारताच्या इतिहासात ज्या ज्या ठिकाणी लिटरेचर निर्माण झाले त्या त्या राज्यसत्ता ह्या इस्टॅब्लिश झाल्यात, स्टेबल झाल्यात, मग रायटिंग आलेलं आहे. लक्षात घ्या, कल्चर त्याच वेळेस येतं ज्यावेळेस सत्ता स्थिर असते, सत्ता शांत असते. सत्ता जर सतत आक्रमणाची भीती असेल तर लिहायला वेळ कुठं आहे? तुम्हाला चित्र बनवायला वेळच नाही ना. बाबरच्या काळात कोणतंही बाबरनामा सोडला तर कोणतंही लिटरेचर मिळत नाही, किंवा मिळतं पण ट्रॅव्हलरचं मिळतं, पण कोर्ट पोएटचं कुठं मिळत नाही. हुमायूनच्या काळात तर नाहीच मिळत. हुमायूनचा कालखंड स्थिरच दिसतो तुम्हाला हां. अकबराच्या काळात तुम्हाला दिसतं कोर्ट पोएट दिसतात, काय म्हणतात की बघा कुठले ते अजून नवरत्न दिसतात, तेनालीराम आहे, बिरबल आहे. ही का? तर सत्ता स्थिर झाली. अशोकाच्या काळात आपल्याला काय दिसतं? तर अशोकाच्या काळात स्थिर झालं. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात तेवढं दिसत नाही, त्याच्या अगोदरच्या काळात नंदाच्या काळात तेवढं दिसत नाही. म्हणजे वऱ्यांच्या काळ अगोदर कुठला काय? नंद घराणं आहे. नंद घराणं म्हणजे पहिलं असं म्हणलं जातं, जे न्हावी असणारे किंवा नाही पहिली बार्बर कम्युनिटी ज्यांचं एम्पायर असणारा पहिलं घराणं म्हणजे नंद, जे बार्बर घराण्यात आले. म्हणजे दे वॉज नॉट क्षत्रिय, दे वॉज बार्बर. आणि अशोकाला बी म्हणायचे ते काही क्षत्रिय नव्हते. त्यांना बरंच आहे मोरे म्हणजे मोर पाळणारे असावेत का, मुरिया दासीपासून झालेला असावा का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज पण आहेत त्याच्यावर. म्हणजे आपण मौर्य लिटरेचर वाचत असताना ते समजूनच घेऊ मौर्य ह्या शब्दाचा अर्थ काय लागतो. तर हिस्ट्रीमध्ये तोच असतो की तुम्हाला अर्थ कसे लावलात, फक्त हे सांगत असताना हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी की तुम्हाला ते पुराव्यानिशी सिद्ध करता आलं पाहिजे. जर पुरावा सांगता आला नाही तर इतिहासात विधानच करू नये, इतिहासात कोणीच विधान करू नये. कारण इतिहासाची मोडतोड करणे ही इतिहासाच्या विद्यार्थ्याला किंवा प्रशिक्षकाला कोणालाच ते मान्य नाही. मग ते तुम्ही स्टोऱ्या सांगायसाठी करत असाल तर तुम्ही इतिहासाचा आधार घेऊ शकता, पण स्टोऱ्या मोडतोड करायच्या याच्याबद्दल बघा तुम्हाला माहिती असेल बघा. हिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD SPPUच्या श्रद्धा कुंभोजकर मॅडम त्यांनी काल 15 दिवसापूर्वी एक सांगितलं बघा, तथ्याशिवाय इतिहास असत नाही. फॅक्ट्स इज इम्पॉर्टंट अदर दॅन देर इज ओनली काय म्हणतात त्याला फ्लॉवरी लँग्वेज. फक्त प्रहसन असतं, ते गप्पा असतात, म्हणतात ना त्याला म्हणतात, बाकी फक्त गप्पाच असतात, ते फेरीटेलसारखं असतं, ते त्याला काय अर्थ नसतं. जर आपण म्हणलं की ह्या गोष्टी होत आहेत तर त्याला पुरावा सिद्ध करता आला, ही इतिहासाची सगळ्यात पहिली अट आहे बघा. हे लिटरेचरमध्ये बी सांगितलं जातं, साहित्य सत्य सांगतं, इतिहास तथ्य सांगतो. तुम्हाला सत्य सांगायचं असेल तर तुम्हाला तथ्य माहीत असलं पाहिजे, असा भाग आहे. चंपा आहे की नदी? चंपा आहे. तुम्ही आता जिओग्राफी बघा ना, लोकेशन टाकून बघा. चंपा छोटीच रिव्हर आहे ती, प्रॉमिनंट म्हणजे इन द सेन्स काय, आपल्याला मेजर रिव्हरचे ते ट्रिब्युटरीज आहेत. आपण कसं गंगेच्या उपनद्या, जसं आपण म्हणतो भीमा नदी आहे. भीमा तर भीमा आली, भीमाशंकरपासून आली, मग त्याच्यानंतर बाकी सीना नदी उपनदी झाली, अजून कोणत्या नदी त्यांच्या उपनद्या होत गेल्या. तसं त्यातली एक उपनदी आहे बघा ती गंगा. आता गंगेच्या उपनद्या एवढ्या आहेत, कुठनं गंगोत्रीपासून खालीपर्यंत घग्गर आकरा आहे, परत बऱ्याच गोष्टी आहेत. चंपा इज आयडेंटिफाइड विथ मॉडर्न डे चंपनगर or the Champapura village in Bhagalpur district. Bhagalpur, one of the greatest city of 6th century BC. Capital city of Champa was an important commercial center located on the trade routes. व्यापारी मार्गावर असणारी चंपा दिसते, पूर्वी किनारा व्यापारी मार्ग. An excavation at Champa revealed the city being surrounded by defensive fortification including a moat. म्हणजे तटबंदी ही आपल्याला हडप्पा काळात पण दिसते. म्हणजे मोहेंजोदडोचं जर उत्खनन केलेलं जर वाचलं त्यालाही तटबंदी दिसते. म्हणजे कुठल्या बाजूला तटबंदी? सिटाडेलमध्ये आपल्याला दिसते. लोअर टाउनला आहे, पण सिटाडेलला चांगल्या पद्धतीने. सिटाडेल आणि लोअर टाउन ही आपल्याला त्या सेटलमेंटची 2 भागात केलेली विभागणी आहे. सिटाडेलला स्पेशल लोक राहत असावेत किंवा काय म्हणतात हाय क्लास किंवा अधिकारी वर्ग राहत असावा, त्यांची घरदारं मोठी, किंवा तिथं जेव्हा मिळणाऱ्या वस्तू त्या लोअर टाउनला मिळतच नाही, किंवा तिथंही मिळतात पण दुर्मिळ मिळतात, असा त्याचा अर्थ आहे. चंपा टू सुवर्णभूमी.
सुवर्णभूमीसाठी शब्द वापरलेला बघा, पॉसिबल रेफरन्स टू साऊथ ईस्ट एशियासाठी तो असावा. आता याच्यावर नाही आपल्याला प्रश्न पडला पाहिजे बघा, ताम्रपर्णी आणि ताम्रलिप्ती असे दोन शब्द आहेत बघा. सांगा बघू, ताम्रपर्णी कोणाला म्हणलं जातं? ताम्रपट वेगळं झालं का? ताम्रपर्णी इट्स अबाउट प्लेस, लोकेशन्स. ताम्रपर्णी ही श्रीलंकेला पानासारखा जागा, श्रीलंका जुनी सिलोन, नाव इट्स कॉल्ड एज श्रीलंका. ताम्रपर्णी, ताम्रलिप्ती म्हणजे पूर्वेकडला भाग आणि दक्षिणेकडला भाग त्याला ताम्रपर्णी. असे काही त्या काळातले वेगवेगळे शब्द आहेत. भारताला त्या काळात वेगळ्या नावानं विचारायचे, जम्बूद्वीप म्हणायचे बघा, जम्बूद्वीप. भारताला जम्बूद्वीप म्हणायचे, मोठा खंड असणार जम्बूद्वीप. त्याच्यानंतर मग भरत, आपल्या भारताचं नाव कसं पडलेलं आहे? भरत ट्राईबवरनं भारताचं नाव पडलं. कुठं लिहिलं आहे बघा, हे आपल्याला भारतीय संविधानाच्या पहिल्या आर्टिकलमध्ये लिहिलं, इंडिया दॅट इज भारत, भरत वॉज अ ट्राईब इज इन इंडिया. त्याच्यातनं ते आलेलं भारत. भारत काय असं कुठनंही आलेलं नाही, त्याला पण इतिहास आहे बघा. असं विदर्भ हा ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेला शब्द आहे बघा. विदर्भाचा पहिला उल्लेख ऋग्वेद आहे. माहिती असं आपल्या कल्चरल कॅपिटल आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपली सांस्कृतिक जी काय म्हणता येईल की रिचनेस असतो तो आपल्याला माहिती असला पाहिजे. आता बुलढाण्यात का कुठंतरी एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणी गणपत महाराज आहेत बघा, तुम्ही नाव ऐकलं असतं बघा, गणपत महाराज, ज्यांनी ते गावातच सगळ्या लोकांना जात नाही, अजाहात नावाचे डॉक्युमेंटरी पण आहे त्याच्यावर. कोणत्याच व्यक्तीला जात नाही, SC नाही, कोणी ST नाही, कोणी आजात त्यांच्या जातीच्या कॉलममध्येच आजात आहे. गणपत महाराज आहे बघा. तुम्हाला बघा आमच्यापर्यंत पुण्यापर्यंत पोहोचलं म्हणजे तुम्ही विचार करायला पाहिजे. कल्चरल कॅपिटल वाढलं पाहिजे. तेव्हा याचा फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही सेंट्रल विद्यापीठामध्ये शिकवायचा जाता, मराठीतला तुम्ही तुमच्या बुलढाण्याचा फ्लेवर देता मराठीतला, त्याची चव वेगळी असते. तुम्ही कुठलं कॉपी करा, कारण मराठीत एक शब्द आहे बघा, कोणतं मराठी आपण जे तुम्ही 20-22-24 वर्षाचे शिकलात ते मराठी तुम्हाला लिटरेचरमध्ये शिकवण्यात आणलं पाहिजे. कारण तो एक्सपिरियन्स वेगळा आहे. तुम्ही तसंच तेच वाचताय ना तुम्ही. दुर्गा भागवतमध्ये त्यांनी त्यांच्या काळाच्या स्टोरी लिहिल्या ते तुम्ही वाचताय. तुम्हाला तुमच्या काळाच्या स्टोरी लिहिता आल्या पाहिजे, ते सांगता आल्या पाहिजे. ते तुम्हाला शिकवताना जर कोरिलेट करता आलं तरच तुम्हाला त्याला महत्त्व वाढणार आहे. म्हणजे कारण थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. कारण आपण काय करतो की थिअरी वाचत जातो, प्रॅक्टिकलमध्ये जोडायचं कसं हा प्रश्न पडतो. प्रॅक्टिकल जोडताना रिलेट करता आलं आणि रिलेट करताना दमछाक होते. काय होतं कधी कधी रिलेट करताना गडबड अशी होते की कधी कधी थिअरी बरोबर मॅच होत नाही, प्रॅक्टिकल बरंच पुढे निघून गेलेलं असतं. आजच्या काळात तेही दिसतं की समाज खूप काय म्हणतात, तंत्रज्ञान खूप आधुनिक झालेलं आहे. माणूस अजून तिथंच आहे. माणूस 5G मध्ये नाही, माणूस 2G मध्येच आहे. पण कशा पद्धतीने आहे बघायला पाहिजे. ओके, ते एकदा माहिती घ्या त्याची, गणपत महाराजांची माहिती घ्या. विठ्ठलाला मानणारा आणि कोणत्याच जाती धर्माला न मानणारा अजात गणपत महाराज, अजात नावाचे डॉक्युमेंटरी पण आहे युट्यूबला, 2.5 तासाची आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असं ही लिटरेचरच्या लोकांनी दिली, सदानंद मोरे आहेत सांग नाही, त्याच्यात सांगितलेली माहिती दिलेली आहे ती. मग तुम्ही विचार करा. चला मगध महत्वाचं काय म्हणतात की किंगडम ऑफ मगध वॉज टू बिकम द फोरमोस्ट पॉलिटिकल एंटिटी ऑफ द 4th century. द किंगडम रफली कवर्ड द एरियाज ऑफ मॉडर्न डे पटना, आजच्या काळातला पटना गया डिस्ट्रिक्टमध्ये असणारा मगध पहिलं जे काही राज्य आहे ते बघा. इट वॉज बाउंड बाय द गंगा, सोन अँड चंपा रिव्हर, नॉर्थ, वेस्ट अँड ईस्ट सगळ्या बाजूने. विंध्य रेंज ऑन द साऊथ. फर्स्ट कॅपिटल ऑफ गिरिवर्ज और द राजगृह, मॉडर्न सोन या नदी त्याला वेढलेलं होतं मगधला. आणि जी कॅपिटल आहे ते राजगृह आहे बघा. राजगृहाला आपल्याला काय दिसतं बघा, काय आपण वाचलं होतं बघा. मग राजगृहामध्ये काय दिसलं होतं आपल्याला, कोणती धम्मसंगीते राजगृहामध्ये होती, धम्मसंगीती कोणती राजगृहाला होती. मग आपण एक प्रश्न पाहिला होता बघा,
आठवतंय का बघा तुम्हाला? राजगृह बघा. आपल्याला रिलेव्हन्स लावता आलं पाहिजे. क्वेश्चन पेपर, आपलं नॉलेज आणि येणाऱ्या प्रश्नसंख्या, सिलेबस. दुसरी पाटलीपुत्रला, तिसरी कुठे झाली बघा? तिसरी पाटलीपुत्रला, दुसरी वैशालीला, सॉरी दुसरी वैशाली, तिसरी पाटलीपुत्र, चौथी कुंडलवनला. तुम्हाला बाकी MPSCच्या परीक्षेला वगैरे ह्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही जर दिल्या तर बेनिफिट होऊ शकतो. द सिटी वॉज क्लोजली असोसिएटेड बुद्धा आणि ॲज वेल एज महावीरा. महावीर आणि बुद्धांच्या जवळजवळ असणारी आपल्याला काय म्हणता येईल की मगध हे नावाचं ठिकाण होतं. However, its capital shifted to Patliputra, often associated with modern day Patna. Excavation at Rajgarh have revealed a number of defense structure like stone fortification. आता राजगृह एक मुंबईमध्ये एक राजगृह आहे बघा, माहिती आहे का तुम्हाला? मुंबईमध्ये एक राजगृह बरंच फेमस आहे. आंबेडकरांच्या घराचं नाव आहे राजगृह, जे फक्त पुस्तकासाठी बांधलेलं आहे. त्याच्यातनं इन्स्पायर घेतलेलं, बुद्धिझममधनं ते इन्स्पायर घेऊन बांधलेलं, फक्त पुस्तकासाठी बांधलेलं घर म्हणजे राजगृह मुंबईमध्ये. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एवढं कल्चरल कॅपिटल श्रीमंत आहे आपण की आपल्याला कुठं जायची गरज नाही, सगळं इथं आणलेलं आहे. मराठीतले, हिस्ट्रीतले सगळ्यात जास्त प्राध्यापक एक्सलंट, त्यातले अभ्यासक मोठे मोठे महाराष्ट्रात नाहीत. ऑल सायन्समधले महाराष्ट्रात आहेत, सोशिओलॉजिस्ट महाराष्ट्रात आहेत, परत अँथ्रोपॉलॉजिकल दुर्गा भागवत आहेत, किंवा अजून दुसरे कोण बघा ते अरुणा ढेरे, राची ढेरे, हे सगळे अँथ्रोपॉलॉजिस्ट महाराष्ट्रातले आहेत. एवढी लोक महाराष्ट्रात. फक्त वाचन आपलं पाहिजे, आपलं वाचन वाढवायचं आणि आपला आवाका जो वाढला पाहिजे. कारण मराठीतनं खूप गोष्टी तुम्हाला सांगायला शकतो. म्हणजे जर रोमिला थापरनी बघा किती 2017 साली काहीतरी त्यांनी एक विधान केलं की आतापर्यंत सगळ्यात पब्लिक इंटेलेक्च्युअल जर कोण असेल मोठं संत परंपरेत तर एकनाथ महाराज असतात. म्हणजे हे जर विधान रोमिला थापर इतिहासातल्या प्रोफेसर ऑफ द इमिरेट्स म्हणलं जातात. जवळजवळ 50 वर्ष झाले इतिहास शिकवतात. 80-85 वय आहे त्यांचं. जवळजवळ 40-50 पुस्तकं आहेत त्यांची. UPSCला ते JNUत होते, बऱ्याच ठिकाणचे ते व्हिजिटिंग फॅकल्टी हॉवर्ड सारखे ते जर एकनाथ महाराज आहे तर आपल्याला एकनाथ महाराज माहिती पाहिजे, एकनाथ महाराज माहिती पाहिजे, तुकाराम महाराज बद माहीत पाहिजे. म्हणजे काय पद्धतीनं लोक अभ्यास करतात किंवा किती डिटेलला जातात. कारण आपल्याला जेवढं माहिती आहे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कमीच माहिती आहे, पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल इनफिल्ड तुम्ही जर गेला तर तुमच्या लक्षात येणार तिथं वेगळंच आहे. आपण त्याच्यापेक्षा रिच खाल्लेलं आहे, तुम्हाला ते चवच लागत नाही. परत एकदा चांगलं खाल्ल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी चव तोंड खराब होतं, तसं होत जातं बघा. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही करत फक्त नॉलेज वाढवत चला. त्याच्यानंतर ज्या वज्जी आणि वृज्जी ही कॉन्फिडरन्सी असणार आहे बघा. तिसरं महाजनपद आहे घनसंघ, वृज्जी घनसंघ. वाजन ईस्टर्न पूर्व भारतात असणारं गंगेच्या नॉर्थ ऑफ गंगा विथ इट्स कॅपिटल वैशाली. वैशालीला इथं कोणती धम्मसंगीती झाली बघा? सेकंड धम्मसंगीती आपल्याला वैशालीला झाली. एरिया ऑफ बसत नियर द मुझफ्फर एरिया. वरजी कन्फेडरसी इज काउंटर्ड एज वन अमोंग द मोस्ट प्रोमिनंट महाजनपद. एज ऑफ बुद्धा मगध अंडर द किंग बिंबिसार. मॅरेज अलायन्स विथ वज्जी. आता याच्यातनंच आहेत बघा, बिंबिसार, अजातशत्रू, मगधचे पहिलं अर्ली स्टेट जे आहे ते मगध आहे. त्याच्यानंतर नंद आले, त्याच्यानंतर मौर्य आले. इथं पण तुम्हाला बिंबिसार दिसतो. पुढे जो कोण आहे बघा मौर्यांमध्ये कोण आहे बघा? बिंदुसार आहे बघा. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि अशोका. लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोका. हे आपल्याला 321 BC हा आलेला दिसतो. मला वाटलं बुद्धिझम ऐकलं, जैनिझम. परत मग अशोकानं पण परत स्वीकारलेला असा विषय. डोनेशन सगळ्याला केलं, ब्राह्मण श्रमण सगळ्यांना त्यांनी मदत सगळ्यांना केलेली आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे बघा, जे काय अजातशत्रू सांगितलेलं आहे, अजातशत्रूनं सत्तेसाठी स्वतःच्या जे फादरला कैदेत ठेवलेला माणूस आहे
अजाशत्रू. म्हणजे असं म्हणलं जातं की औरंगजेबानं कोणाला केलं, शहाजहानला जेलमध्ये ठेवलं, स्वतःच्या बापाला जेलमध्ये ठेवलं. ही नॉट जुनं. ते आजकालच्या काळात आहेच ना, तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीवर तुमचे अंगठे घेत नाही तोपर्यंत तुमचा अंत्यविधी करत सुद्धा नाहीत लोक. आजच्या काळात आहे, फक्त ते आपल्यापर्यंत येत नाही. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी असते त्यांना हे सुचत असतं, ज्यांच्याकडे नाही त्यांना तो काही विषय नाही असा विषय. तर हे अजाशत्रूच्या काळात केलं, त्यांनी वडिलांना स्वतःच्या कैदेत ठेवलं होतं. म्हणजे अजाशत्रूला हे आपल्याला इतिहासामध्ये दिसतंच. म्हणजे मोहम्मद बिन तुगलकानं घियासुद्दीन तुगलकाला मारलं, शामियाना बांधला, शामियाना पडला, घियासुद्दीन तुगलक जागेवर गेला, नंतर राज्याभिषेक मोहम्मद बिन तुगलकाने केला. खलजीनं केलं, अलाउद्दीन खलजीने बी केलं, जलालुद्दीन खलजीला मारलं, सत्तेत आला. ते आपल्याला नवीन नाही. म्हणजे भारतभराचे म्हणजे इतिहासातच काय सत्ता ही कशी आहे तर म्हणतात ना, सत्ता ह्याचं विधान आहे बघा, कोण आपलं अब्राहम लिंकन. जर मॉरॅलिटी चेक करायची असेल तर तुम्ही त्या माणसाला सत्ता द्या, गिव्ह हिम पॉवर अँड यू हॅव टू चेक हिज मॉरॅलिटी, इथिक्स, इंटिग्रिटी. बऱ्याच वेळा आपण हे विधान मराठीत ऐकतो बघा, की मी गरीब आहे, मी शांत आहे म्हणून मी गरीब आहे. म्हणजे का मी गरीब आहे म्हणून मी शांत आहे, नाहीतर म्हणजे मी माझे खरे रंग दाखवले असते. मग याचा अर्थ काय, माणूस फक्त पैशाची वाट बघतो, नैतिकता ही हिडनच असते, कधी दिसतच नाही. ही आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे ती त्या काळातच नाही तर हे आपल्याला सोशल सायन्समध्ये एक अभ्यासक आहेत बघा, की हॉब्ज म्हणले हॉब्ज म्हणून अभ्यासक, सोशल कॉन्ट्रॅक्ट असणार. कुठे हॉब्स, लॉक आणि रुसो ही तिन्ही लोक सोशल कॉन्ट्रॅक्टचे आहेत. तो हा अभ्यासकच म्हणतो माणूस हा जंगलीच आहे, लचकेच तोडतो, फक्त संधीची वाट बघतो. माणसाला फक्त संधी पाहिजे असते, त्याच्यातली नैतिकता लगेच बाहेर येते. नाही त्यानं त्यावेळेस जग बघितलं, म्हणजे त्यावेळेस तो ब्रिटिशांची सत्ता चालू, पण लचके तोडताना लिटरली बघितले माणसाला. म्हणजे वेटीस धरायला लावणं. कारण आपण बघतो ना सध्या शिकलेले अडाणी लोकांपेक्षा शिकलेले लोक शोषण करताना जास्त दिसतात आपल्याला. अडाणी लोकांपेक्षा आपण म्हणतो एखाद्या वेळेस म्हणतो ना, शिकलेले लोक एखाद्या वेळेस सोडून दिलं आपण, अडाणी लोक की शिकलेले नाही, माहीत नाही. पण शिकलेले लोक सुद्धा त्याच पद्धतीने करतात. करप्शनमध्ये सापडणारे कोण असतात. सिस्टीमचा विषय नाही हो, तुमची नैतिकता काय करते. आफ्टर ऑल काय तुम्हाला हे माहितीच आहे ना, मग तुम्ही गेला तर ते करायलाच पाहिजे. नेहमी सिस्टीम कोणापासून बनते. म्हणजे मराठीत एक आहे बघा, व्यंकटेश केतकर, ते म्हणतात जे कोणा एवढं जे त्या डोके एवढं, जे केवढं जे त्या डोके एवढं, आपण किती विचार करावा ते आपल्या आपल्या बुद्धीनुसार असणारा भाग आहे. म्हणजे विषय काय आहे की मराठी नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचा विषय तुम्ही कसा चालवायचा हे तुम्ही ठरवायचं. तुमचा विषय तुम्हाला चालवायचा आहे ना, तर तुम्हाला ओव्हरऑल जास्त कष्ट करावं लागेल. तुम्हाला कष्ट केलं तर 100% त्यातनं फळ आहे बघा. असं नाही की फळ मिळणार नाही, असं नाही, फळ 100% मिळणार. फक्त कष्ट तुम्हालाच करावं लागेल बघा. तुमच्या नावाचं कष्ट तुम्हाला. आत्तदीप भाऊ बुद्धाने सांगितलेलं आहे, तुमचा लढा तुम्हालाच लढावा लागणार आहे. जाणार आहे का? जाणार आहे का? जाणार आहे का? त्याच्यामुळं जी प्रिपरेशन आहे किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. चला आपण आता महाजनपद आहे, त्यामध्ये काय इक्वल इंडिपेंडंट स्टेटस असणार आहे. काय ओन आयडेंटिटी विदिन द कन्फेडरेशन. कन्फेडरेशन म्हणजे काय, राज्यसंघ म्हणजे. कन्फेडरेशनला मराठीत आपण म्हणतो राज्यसंघ. वेगवेगळ्या राज्यांनी मिळून बनवलेली एक आघाडी जी असते त्याला आपण राज्यसंघ म्हणतो. बुद्धिस्ट जैन टेक्स्ट क्षत्रिय क्लॅन असावेत असं सांगितलेलं आहे. बुद्धिस्ट किंवा जैन टेक्स्टने त्याला क्षत्रिय क्लॅन असावेत म्हणलेलं आहे. ऑब्झर्व वर्ण सोसायटी, दे रिटेन द मोर ऑफ द क्लॅन ट्रेडिशन दॅन डीड द किंगडम. दे गव्हर्न thorough and assembly representing the clan even if the assembly was restricted to the head of clan. म्हणजे त्या क्लॅनचा हेड असणार ठराविक वर्गातलेच लोक त्या जे काही पंथ आहे त्या पंथाचे प्रमुख होऊ शकतात. आता हे तुम्ही मराठीतला पहिला डिबेट ऐकला असेल बघा,
याज्ञवल्क्य आणि गार्गीचा डायलॉग ऐकलंय का? याज्ञवल्क्याचा डायलॉग ही याच्यामध्ये पण बघा, अमर्त्य सेनच्या पुस्तकात बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स वाचायला मिळतो याज्ञवल्क्य आणि गार्गीचा डायलॉग, की ती ऋग्वेदिक काळामध्ये असणारे याज्ञवल्क्य स्मृती म्हणतो आपण, त्याची ती पत्नी गार्गी, ती प्रश्न विचारते ज्ञान कोण निर्माण. ते पण त्यावेळेस ते सहभाग घेणार आहेत ना, वादविवादात सहभाग घेणाऱ्या महिला आहेत त्या, लोपामुद्रा, गार्गी, आदिती अशा वेगवेगळ्या असणाऱ्या महिला आहेत. त्यावेळेस ती विचारते ज्ञान कोण निर्माण करतं, मग ज्ञानाचा अर्थ काय असतो, तो कोण लावतं, मग हू डिराइव्स द नॉलेज, मग डिस्ट्रीब्यूट कोण करतो, डिस्ट्रीब्युशन करताना क्रायटेरिया काय असतं. त्यावेळेस याज्ञवल्क्य म्हणतो शटअप गार्गी, शटअप अदरवाईज यू विल बी बेडेड, म्हणजे तू शांत बस नाही तर तुझा शिरच्छेद करण्यात येईल. म्हणजे क्वेश्चन विचारणे हे एनसीईआरटी दिलेली स्टोरी, 12th हिस्ट्रीच्या एनसीईआरटीमध्ये दिलेली स्टोरी. म्हणजे प्रश्न विचारण्याची परंपरा ही भारतीय परंपरा, इट्स नॉट न्यू, नवीन नाही, जुनीच आहे. म्हणजे कोणी गार्गीपासून सुरुवात झालेली आहे. परत मिलिंदाचे प्रश्न म्हणतो आपण बघा, पुढं आहे बघा मौर्य काळात आपल्याला मिनॅन्डर क्वेश्चन्स म्हणतो आपण, नागसेन आणि मिलिंद म्हणजेच मिनॅन्डर नावाचा राजा आणि नागसेन बुद्धिस्ट असणारा तत्वज्ञान, या दोघांचा असणारा डायलॉग, मिलिंद पन्नू म्हटलं जातं त्याला, किंवा मिलिंदाचे प्रश्न, हे आपल्याला बघायला. पुढचा आहे बघा मल्ल नावाचा आहे, कुठं आहे बघा वेस्टला असणारा, वज्जीच्या वेस्टला आहे, वेर कॉन्फेडरसी ऑफ 9 क्लॅन्स असणारे ते राज्यसंघ आहे. 2 मेन पॉलिटिकल सेंटर विदिन दिस प्रिन्सिपॅलिटी. पहिल्यांदा हे आता काय म्हणता येईल की हे सगळ्या महाजनपद बघून घ्या बघा, शेवटचं इथं आहे, दक्षिणेकडचं इथं आहे बघा, आपण म्हणलेलं कंबोज इथं आहे बघा, कंबोज नावाचं महाजनपद. दुसरं आहे बघा गांधार नावाचं महाजनपद. तिसरं मत्स्य म्हणजे मत्स्य, विराटनगर किंवा शौरसेन, कुरु आहे या ठिकाणी, पांचाल, कोसल नावाचं महाजनपद, मल्ल नावाचं महाजनपद, वज्जी नावाचं, या अंग आपण बघितलं बघा आता, अंग नावाचं, मगध पण आपण आता बघितलं, अंग मगध आपण बघितलं, चेदी आहे, काशी आहे, वत्स आहे, ओके, अवंती आहे बघा, अवंती. परत काय सगळ्यात खालचं आहे अस्मक नावाचं, की अस्सक म्हणलं जातं. ते आपल्याला 16 महाजनपद आहेत बघा. 620 हा ॲक्युरेट मॅप आहे, इग्नोमधला आहे मॅप. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मॅप रिडिंग करता आलं पाहिजे बघा, किंवा इतिहासात तुम्हाला सोर्स समजून घ्यायला तुम्हाला जिओग्राफिकल लोकेशन माहिती असलं पाहिजे, किंवा मॅप कळायला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला इतिहास कळणारच नाही बघा. इतिहास कळण्यासाठी तुम्हाला भूगोल कळला पाहिजे, भूगोल कळण्यासाठी तुम्हाला मॅपिंग करता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आता बघा, बऱ्याच वेळा इतिहासात काय होतं, आपण फॅक्च्युअल डाटा पाठ करून करून कंटाळा येतो बघा, त्याचं रिव्हिजन करून करून 2 वेळा 3 वेळा केलं फटीक येतो. पण एक वेळेस असं बी करून बघा तुम्ही, फक्त मॅप वाईज रिवाईज करून बघायचं, मॅप वाईज रिवाईज करायचं. म्हणजे आपण म्हणलं पहिला काय आपण घेतला, हडप्पांचा मॅप घेतला, दुसरा घेतला ऋग्वेदिक काळाचा मॅप घेतला, तिसरा घेतला काय बाबा महाजनपदाचा घेतला, तिसरा काय म्हणता येईल मौर्य काळाचा घेतला, त्यानंतर पोस्ट मौर्याचा घेतला, त्याच्यानंतर काय म्हणता येईल की गुप्ता कळलेचा घेतला, हर्षवर्धनचा घेतला. अशा पद्धतीने 8-10-15-20 मॅपमधनं सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करता येतं. म्हणजे मॅप वाईज सुद्धा रिव्हिजन करा. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणलात की बाबा फॅक्च्युअल डेटा खूप झाला, मग एकदा म्हणलं की तुम्ही डायनेस्टी वाईज रिवाईज करायला लागले, तुम्ही फक्त डायनेस्टी वाईज रिवाईज करायला लागले, की फक्त रिजन वाईज रिवाईज केले. रिजन वाईज म्हणजे कसं, फक्त बाबा पश्चिम भारतात जे येणाऱ्या 80च्या गोष्टी तेवढ्याच रिवाईज एकदा करणार, एकदा पूर्वेकडल्या तेवढ्याच गोष्टी रिवाईज. म्हणजे काय होतं, रिव्हिजनच्या स्टाईल चेंज करता राहिलं पाहिजे, पण रिव्हिजन सतत करत राहिलं पाहिजे. म्हणजे 5 ते 6 वेळा तुमचं रिव्हिजन परीक्षेच्या अगोदर व्हायला पाहिजे. मिडियल हिस्ट्री तर ह्याच्यापेक्षा सोपं असतं. नाही ना, मेडिवल हिस्ट्रीमध्ये काय क्वेश्चन प्रायमरी आहे, मोस्ट ऑफ द लोक इंटरेस्ट घेऊन क्वेश्चन, कारण त्याच्यावर संशोधन तेवढं झालेलं नाही अजून, तेवढं ज्या एन्शियंटवर जेवढा फोकस देऊन करतात अभ्यास लोक तेवढं अजून झालं नाही. त्यामुळं त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते प्रायमरी आहेत किंवा तुम्हाला सुटण्यासारखे आहेत. म्हणजे सजदा आणि पायबूस कुणी आणलं, हे 2022 क्वेश्चन सेटचे. आताचे क्वेश्चन पहिले बाबा की अलाउद्दीन खिलजीच्या काळात खलिफे कोणता कालखंड आहे, 1396 ते 1296 ते 1316, डायरेक्ट सेटचा प्रश्न 25चा. एवढा सिम्पल क्वेश्चन्स आपल्या त्याच्यामध्ये सापडतात. दिल्ली सल्तनतचे 4-5 प्रश्न आहेत त्यावेळेस, प्रश्न पण कमी जास्त होत राहतात त्याचे.
त्यामुळं मेडिवलचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. हां, अवघड कुठं होत जातात मेडिवलमध्ये, सुफिझम आणि भक्तिझममध्ये अवघड होतात प्रश्न. त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग सुफी सिलसिला काय, परत काय म्हणतात की अजमेर काय, कुठले जे दर्गे आहेत त्याच्यावरनं माहिती. भक्तीमध्ये तुम्हाला तमिळ भक्ती कुठली, आयलवार काय, नायनार काय, परत काय म्हणतात महाराष्ट्रातील भक्ती कुठली आहे बाबा, धारकरी कुठली, वारकरी कुठली, वेगळ्या परंपरा त्या बघायला पाहिजे. मग एकनाथ महाराजांची बारुडी कोणतं, ज्ञानेश्वर महाराज. मग तसं हे हिस्ट्रीमध्ये आहे, हिस्ट्रीमधलं सांगतो तुम्हाला. मिडियल भक्तीमध्ये मग तुम्हाला मीरा काय म्हणते, संत मीराजी का, संत आंधळ काय म्हणते, मग वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे मेडिवलचं सर्कल पण तसंच आहे बघा. एकदा पॉलिटिकल हिस्ट्री बघितली मग तुम्हाला भक्ती सुफी सेपरेट बघायला लागते बघा. मेडिवल हिस्ट्रीमध्ये 7 ते 8 प्रश्न ह्या वर्षी सेटला विचारले. भक्ती सुफीवरच 7 ते 8 प्रश्न. कबीर नानक वेगळा आला, नॉर्थ भक्ती वेगळी झाली बघा. निंबार्क आहे, कबीर आहे, नानक आहे, अजून कोणतं आहे बघा, गुरु गोविंद सिंग आहे, सिखिझम आहे. वेगळ्या पद्धतीची भक्ती पण बघायला लागते. तुमच्या लिटरेचरचंच नाही पण मेडिवलमधल्या भक्ती 7 ते 8. महानुभव पंथाचं लोकेशन मला वाटतं तिकडलंच आहे. इथे कुठंतरी हां हां इथं कुठंतरी प्लेस आहे बघा त्यांचं मठ आहे. हां, मी एकदा जाऊन बघून चक्रधर स्वामी. नाही का माहिती आहे का, तुमचा जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वाढला ना, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शिकवायला चालू कराल तर तुम्हाला वर्क होईल बघा. नाही बघ माझ्या ह्याच्या हिस्ट्रीचे असणार ॲक्च्युअली तर देईन तुम्हाला त्यावेळेस सुरू झालं की तुम्हाला देईन त्यावेळेस. कारण तुमचं लिटररी अँगलनं तुम्हाला करायचं आहे, लिटररी अँगलनं तुम्हाला ते करायचं आहे. कारण तुम्ही लिटररी अँगलमध्ये तुम्हाला लिटरेचरच आला पाहिजे, त्याच्यातल्या गोष्टी कळायला पाहिजे. पण तुम्ही लिटरेचर किती वाचलं तर नेटचे क्वेश्चन फॅक्च्युअल आहेत लक्षात. ही पण मर्यादा समजून घ्या. तुम्ही अख्खा नामदेव वाचले, नामदेव महाराज वाचले, हां प्रश्न काय आहेत ते बघा. प्रश्नातनं सिलेबसमध्ये जावा, सिलेबसमधनं मटेरियलमध्ये जावा. म्हणजे तुमचा तो ट्रायंगल फिक्सच पाहिजे. पहिलं PYQ बघा, त्याच्यावर एकदा सिलेबस वाचून घ्या. सिलेबस कसा अपडेट होऊन क्वेश्चनमध्ये येते मग मटेरियलकडे जावा. कारण ही करायचा जो भाग आहे तो कमी होत जातो बघा. तुम्हाला काय करायचं कळतं. समजा उदाहरण तुम्ही म्हणलं महाराष्ट्राच्या भक्तीवर तुम्ही हिस्ट्री आणि लिटरेचर असं जोडून सांगितलं. फक्त भक्ती चळवळीवर तुम्ही येत्या 5 वर्षातले क्वेश्चन जरी एकत्र काढले, किती बाबा आले आहेत, समजा आपण म्हणलं 30 प्रश्न आले 5 वर्षात सेटचे नेटचे दोन्ही मिळून. हिस्ट्रीला कमी असतात 5-6 तुम्हाला भरपूर असतील तर आपण तर ह्या 30 प्रश्नाचे टाईप काय आहेत, कशा पद्धतीने विचारले, त्याच्यानुसार नोट्स काढायचे, त्याच्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यासाची पद्धती ही तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे तर परीक्षा पास तुम्ही शुअर शॉट होता. परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला अभ्यास खूप चांगल्या पद्धती थरोली करणं गरजेचं आहे. पेपर 1ला तुम्हाला तसंच लक्ष देणं गरजेचं आहे. पेपर 1ला किती येतात मार्क, अजून वाढवा. JRF पाहिजे आपलं. पेपर 2चा लोड किती आहेत मार्क्स, पेपर आपल्याला दोन्हीच बॅलन्स झालं पाहिजे. आवडायचा विषय नाही, तुम्ही जर आता सुरू केलंय ना तर ते संपवायचं. सध्या ते साध्य ते तर खरं कष्ट आहे ना, तेच खरं कष्ट असतं. ॲज इट दिल्यावर सगळी लोक पास होतील ना. असं विषय काय आहे, तुमची जी परीक्षा असते सेटचे नेटचे जे पेपर आहेत तर लक्षात घ्या 40% प्रश्न तुम्हाला पुस्तकातून सापडतात. बाकी 60% प्रश्न तुम्हाला तुमच्या लॉजिकवर वापरायचे. म्हणजे तुम्ही कधी तर 7वीत वाचलं एखादं तुम्हाला वाचलं आणि ते तुम्हाला आता आठवलं तुम्ही लिहिलं. डिपेंड काय करायचं, मोस्ट ऑफ द जे पात्रांवरचे प्रश्न आहेत ना एकदा लिहून काढायचे, एकदा चार्ट बनवायचा ना. एक साहित्यकृती 5 पात्र तसं चार्टच करायचं ना तुम्ही. एक साहित्यकृती आपण इथे घेतली, दुसरी घेतली, एक पात्र एक घेतलं,
बी घेतलं, सी घेतलं, डी घेतलं, ई घेतलं, परत ABCD घेतलं. असं चार्ट करा ना तुम्ही, सोपं करा ना तुम्ही, अवघड कशाला करता त्याला. सेपरेटली करत बसलं तर ते मिक्स होणार ना. 5-5 स्लॉट करायचं, एका पानावर 5 घेतले आपण, झालं 3 4. हां, मग तुम्हाला विचार करायला पाहिजे तुम्ही. नाही होईल ना, JRF 100% होईल. नाही नाही 100% होईल, फक्त विषय आहे की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण ही पर्पजफुली करायची गोष्ट आहे. अचानक मिरॅकल नाही होत. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, किंवा चमत्कार नसतो होत, ते कधीच होत नाही. आणि स्त्रियाने तर चमत्कारावर कधीच विश्वास ठेवू नये, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट कष्टाने मिळालेली आहे. त्यांनी चमत्कारावर विश्वासच ठेवू नये की काहीतरी देवी शक्ती येईल आणि आमचं भलं होईल, असं कोणीच होत नसतं. पुरुष कधीही सत्ता सोडत नसतो, लक्षात घ्या. नाही नाही, पण पुरुष मदत पण करतो, असा विषय नाही. पण त्यासाठी कष्ट तुम्हाला, तुमची फाईट तुम्हाला लढावं लागणार आहे. समजा तुमचा भाऊ आहे, बहीण आहे, वडील आहे, किती दिवस सपोर्टला राहणार. आफ्टरऑल तुम्हाला तुमची लढाई लढायची, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं. इफ यू आर, तुम्ही जर म्हणता की आम्ही समान आहोत तुमच्यासारखं, यू हॅव टू फाईट फॉर दॅट. तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. तुम्ही जर म्हणता आम्ही इक्वॅलिटी आहे, आर्टिकल काय 14, आम्ही कायद्यासमोर सर्व समान आहोत, फाईट करताना सुद्धा कमी अडचणी आहेत, अडचणीचा विषयच नाही. अडचणी मान्य करूनच पुढे चालायचं. अडचणी बघा, आदर्श परिस्थिती कधीच माणसाच्या आयुष्यात नसते. म्हणजे ऋग्वेदी काळातल्या महिलांनाही वाटत नव्हतं, आताच्या काळातल्या पुरुष महिलांना वाटत. परिस्थिती आपण कधी समाधान नसतो, काही ना काही कारणानं मागं पुढं होतच असते सगळ्या गोष्टी. चला आता काय, कुशीनगर कॅपिटल पावा आहे बघा, त्याची कुठला आहे बघा, आपण मल्ल नावाचं आपण काय बघत होतो, महाजनपद बघत होतो. हां, मल्ल नावाचं महाजनपद, त्याची जी कॅपिटल आहे ते एवढे महाजनपद बघितले बघा आपण. पावा, कुशीनगर हॅज बीन आयडेंटिफाईड विथ कशिया 7. आता कुशीनगरलाच बघा, बुद्धांचा शेवटचा जी क्षण आहे तो कुशीनगरला आहे. कुशीनगरला मृत्यू झालेला महापरिनिर्वाण बुद्धाचा शेवटचा जो काही क्षण आहे तो कुशीनगरला आहे बुद्धाचा. आणि काशी, काशी ह्या शब्दापासून, काशी म्हणजे काय बघा, काशी वॉज टेक्सटाईल सेंटर. काशी ही टेक्सटाईल सेंटर आहे त्या काळात. आणि आणि जे बुद्धाच्या अंगावरचं जे वस्त्र आहे बघा, काय म्हणतात त्याला आपण, चिवर, ते कशाय वस्त्रापासून बनवलेलं चिवर आहे. कशाय या वस्त्रापासून बनलेलं ते चिवर आहे. ते काशी टेक्सटाईल सेंटरमध्ये असणार आहे. While some other historian, Pava modern day Pavopuri in Bihar, it other identify it with Padrauna village about 26 km of Kashi. Malla were the close allies of Vaji. However, there were occasional conflict between them and all. म्हणजे आपल्याला बुद्धाचंही तुम्हाला माहिती झालं, बुद्धाचं जे वस्त्र असतं ते कशा वस्त्रापासून बनलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, चिवर. चिवर तुम्ही आता विदर्भामध्ये तुम्ही नागपूरला बघितलं असेल बघा, बौद्ध बरेच पाहिले असतील बघा, पाहिलेत का, ऑब्झर्व केलेले आहेत समोरासमोर. तिकडं बरेच मला वाटतं बुद्धिस्ट काहीतरी आहेत बघा तिथं. अशा चांगल्या प्लेसेस आहेत नागपूरमधल्या ज्या ठिकाणी ते झालं. दीक्षाभूमी सोडून सुद्धा एन्शियंट पण काही स्ट्रक्चर आहे, कारण तिथून वर तुम्हाला बुंदेलखंड आणि मध्य प्रदेश बुद्धिझमचा प्रभाव असणार, वरचा पट्टा जवळचा आहे ना. इकडं महाराष्ट्र पुण्यापर्यंत बुद्धिझम येण्या अगोदर पहिला तिथनंच इकडं सरकत आलेला आहे. बुद्धा आंबेडकरांनी नागपूरच सेंटर का निवडलं ना, तिथं ओरिजिनल बुद्धिस्ट लोक होते, तो ओरिजिनल बुद्धिझम हा प्रसारित होता म्हणून ते नागपूर निवडलेलं. कारण कर्मभूमी मुंबई, काय म्हणतात कोकणातले राहणारे, साताऱ्यात राहणारे, आणि नागपूरमध्ये निवडण्याचं कारण काय, त्याचं लॉजिक भौगोलिक लोकेशन निवडण्याचं कारणच ते होतं. चला आता पुढचं आहे बघा, काशी. काशी, वन ऑफ द अर्लिएस्ट महाजनपद टू गेन पॉलिटिकल प्रॉमिनन्स, किंगडम ऑफ काशी. इट वॉज बाउंड बाय द वरुण रिव्हर इन द नॉर्थ अँड असी रिव्हर इन द. आता वरुण नावाचा देवता बी होता बघा ऋग्वेदी काळ, त्याला मॉरल कोड गिव्हर म्हणलं जातं, नैतिक देवता,
जो निसर्गाची आहे अशी व्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न करा. आणि जो चुकतोय त्याला दंडित करणारा देवता आहे, वरुण देवता. पण ही वरुण नदी आहे आपल्याला या ठिकाणी. इट इज फ्रॉम दिस टू रिव्हर दॅट इट इज कॅपिटल वाराणसी ऑन द बँक ऑफ गंगा गॉट इट्स नेम. वाराणसी मध्येच आहे बघा. BHU कुठे आहे बघा, बनारस हिंदू विद्यापीठ. त्या ठिकाणी मराठी आहे बघा. PhD पहिल्यापासूनच आहे, मास्टर पण आहे विद्यापीठात त्या. द जातक रेफर्स टू लॉंग स्टँडिंग रायव्हलरी बिटवीन द किंगडम ऑफ. जातकामध्ये त्याची माहिती मिळते. काशी आणि कोसलमध्ये बऱ्याच काळापर्यंत शत्रुत्व किंवा काय म्हणता येईल की शत्रुत्व असलेलं दिसतं. इव्हेंच्युअली अंडर द रिजन ऑफ कोसलन किंग प्रसेनजित. आपण मग प्रसेनजितची स्टोरी बघितली. द फ्यूड एंडेड विथ काशी गेटिंग ॲब्सॉर्ब इंटू द कोसलम किंगडम. काशी टुडे इज आयडेंटिफाईड विथ एरिया ॲडजॉइनिंग बनारस. जिथून आपल्याला रिप्रेझेंट कोण करतं बघा, आवर इंडियन प्राईम मिनिस्टर्स नरेंद्र मोदी. बनारस इथूनच खासदार आहेत, बरोबर का. फर्स्ट टाइम दोन्ही ठिकाण उभारले तिथे, पण ही इज इलेक्टेड फ्रॉम द बनारस. माहिती नाही का, माहिती नव्हतं, माहिती असायला पाहिजे अपडेट. चित्रा भावाळकरांचं तुम्ही मध्ये वाचलं नाही का तुम्ही, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी कशा लिटरेचरच्या लोकांनी खूप दक्ष असायला पाहिजे. तुम्हाला तारा भावाळकरांचं तेच कान पिचक्याचे घेतले होते, जाहीर कार्यक्रमात घेतले होते. मराठी साहित्य संमेलनात. तेच म्हणतोय मी की त्या लेवलचं करेज येण्यासाठी तुमचं तेवढं तुमच्या सब्जेक्टवर नॉलेज आहे. मग तेच म्हणतोय मी. तारा भावाळकर, परत अजून काय म्हणतात बघा, बरेच मराठीतले लोक आहेत बघा की खूप असं डायनॅमिक पद्धतीने सांगतात. ते त्यांचा मुद्दा मांडतातच. काही हो, मुद्दा मांडायचा म्हणजे मांडतातच. काही परिस्थिती कशी असो, कारण साहित्य आता बघा लिटरेचरचं कामच आहे ते, सत्य सांगायचं काम आहे. बरं राजसत्ता चुकू बरोबर आहे, तो विषयच नाही, ते सांगायलाच पाहिजे. पुढचं बघा, कोसल. द पॉवरफुल किंगडम ऑफ कोसल वॉज बाउंड बाय द सदनीरा. मॉडर्न एक गंडक नावाची नदी पण आहे बघा ऑन द ईस्ट अँड गोमती ऑन द वेस्ट. गोमती ही नदी ट्रिब्युटरी. त्याच्यामध्ये पण बघा पूर्व काय म्हणतात नाही पूर्वांचल, राईट लेफ्ट. परत गोमती आहे, सर्पिका और स्टँदिका ऑन द साउथ अँड द नेपाळ हिल्स टू द नॉर्थ. द कॅपिटल ऑफ नॉर्थ कोसल वाज श्रावस्ती. श्रावस्तीचं काय बघा, श्रावस्तीचं काय महत्व आहे बघा. श्रावस्तीला बुद्धांचे प्रवचन झाले. बुद्धाचे प्रवचन सगळ्यात जास्त झाले 275. Identified with modern day Sahet or Mahed. The capital of South Coastal was Kushavati. Mahed was a city and Sahet has been identified as the site of ancient monastery of Jetwan. Jetwan तुम्ही ऐकलं असेल बघा. जेतवनाची स्टोरी म्हणलं जातं बघा. एक व्यापारी असतो, काय म्हणतो की त्याला बुद्धाचं प्रवचन ठेवायचं. ही मी विपश्यनेत ऐकलेली स्टोरी आणि ही जातककथेमध्ये पण आहे. आणि जेतवनाची स्टोरी, जेतवन वनाची स्टोरी सगळीकडेच फेमस आहे. त्याच्यामध्ये काय होतं की त्याला विचारलं जातं की तू आम्हाला बुद्धाचं प्रवचन ठेवायचं. बुद्धाचं प्रवचन ठेवायचं, तो ज्याचं वन असतं किंवा जे काय तो म्हणतो की मी विकू शकत नाही, माझी पर्सनल गार्डन आहे, मला नाही विकायची. तो म्हणतो तुला किती पाहिजेत पैसे. मी ह्याच्यात विपश्यनेमध्ये सांगतो स्टोरी. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की तू काय सांग. म्हणतो माझी जेवढे गार्डन सोन्यानं भरेल तेवढंच देत असेल तर घेतो. तर लगेच सोनं घेतो, सगळं पसरतो, घे तुझं सोनं आणि गार्डन ताब्यात घेतो. जेतवानाची स्टोरी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अनाथ नाही, सॉरी खाली लिहिले बघा, तुम्ही नाव विसरलं होतं. अकॉर्डिंग टू बुद्धिस्ट ट्रॅडिशन जेतवन वॉज गिफ्टेड बाय द डिवोटी अनाथ पिंडका टू द बुद्धिस्ट. ह्या पद्धतीनं अनाथ पिंडकाने स्टोरी आहे बघा, अनाथ पिंडका स्टोरी. साकेत अँड अयोध्या वेअर अदर टू प्रॉमिनंट सेंटर विद इन किंगडम. प्रसेनजित also known as Prasenjit was an immensely popular ruler of Kosal and contemporary of Buddha. बुद्धाचा समकालीन. Kosal today can be identified with the areas of Lucknow, Gonda, Faizabad, Bahraich of Uttar Pradesh. ही आपल्याला अनाथ पिंडकाची जेतवानाची स्टोरी लक्षात ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या इतिहासातनं काय गोष्टी त्यात शिकायच्या असतात.
एखादी गोष्ट कशी इतिहासात मिळवली गेली लोकांनी किंवा कशा पद्धतीने त्यासाठी ट्राय केला हे बघायला पाहिजे. ओके, आज आपण 6 महाजनपद बघितली बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण राहिलेले महाजनपद बघू आणि बुद्धिझम जैनिझम आपण मे बी सोमवारी येईल बघूयात बघा आपण. ओके, चला आज या ठिकाणी आपण थांबूयात. समजले का व्यवस्थित? थँक्यू.